सर तुमचा माईक ऑफ आहे. तर मास ट्रान्सफर ऑपरेशन हा एक ऑपरेशन असं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला मास हे ट्रान्सफर होणारे एका कॉम्पोनंट कडून दुसऱ्या कॉम्पोनंट कडे किंवा जे काही मिक्सचर असेल त्या मिक्सचर कडून दुसऱ्या मिक्सचर कडे. तर त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे की जे कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स जो असतो त्या कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स बेसिसवर ऍक्च्युअल मध्ये जे काही मास ट्रान्सफर होईल त्या सगळ्या ऑपरेशन्सला आपण मास ट्रान्सफर ऑपरेशन म्हणणार आहे. मग या मास ट्रान्सफर ऑपरेशन्स मध्ये डिस्टिलेशन असू शकतं, क्रिस्टलायझेशन असू शकतं, एक्स्ट्रॅक्शन असू शकतं. असे वेगवेगळे ऑपरेशन्स आपल्याला इथे बघायला मिळतील. मग समजा डिस्टिलेशन ऑपरेशन बघितलं तर हे लिक्विड लिक्विड कॉम्पोनंट सेपरेशन आहे किंवा मास ट्रान्सफर ऑपरेशन आहे. एक्स्ट्रॅक्शन पण लिक्विड लिक्विड एक्स्ट्रॅक्शन असू शकतं. आणि जर सॉलिड लिक्विड एक्स्ट्रॅक्शन जर असेल तर त्याला आपण लिचिंग म्हणतो. आणि समजा जर आपण गॅस मिक्सचर मधूनच गॅस कॉम्पोनंट सेपरेट करत असू तर त्याला आपण गॅस ऍब्झॉर्प्शन म्हणू शकतो. तर गॅस ऍब्झॉर्प्शन मध्ये लिक्विड हे डिझॉल्व्ह करण्यासाठी आपण यूज करतोय, पण सेपरेशन हे गॅस टू गॅसच होत आहे. म्हणजे गॅस कॉम्पोनंट हा गॅस मिक्सचर मधून सेपरेट होतोय आणि लिक्विड मध्ये तो डिझॉल्व्ह होतोय. तर असे वेगवेगळे ऑपरेशन्स आहेत. याच्यामध्ये मेन ड्रायव्हिंग फोर्स हा कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स आहे. आणि जे काही ऑपरेशन्स असतील त्या बेसिसवर त्याचे जे मेजर डिफरन्शिएटिंग पॅरामीटर वेगवेगळे असू शकतात. जसं व्हेपर प्रेशर आहे किंवा व्होलॅटिलिटी आहे, रिलेटिव्ह व्होलॅटिलिटी आहे, बॉइलिंग पॉईंट आहे. हे डिस्टिलेशन ओरिएंटेड असू शकतं. जर क्रिस्टलायझेशन बघितलं तर सोलिबिलिटी असू शकतं किंवा गॅस ऍब्झॉर्प्शन बघितलं तर सोलिबिलिटी हा मेन पॅरामीटर असू शकतो. आणि डिफ्युजन मध्ये डिफ्युजिव्हिटी पॅरामीटर असू शकतो. तर नॉर्मली मास ट्रान्सफर ऑपरेशन्स जे होतात ते एक तर वन डायरेक्शन मध्ये होऊ शकतात किंवा अपोजिट डायरेक्शन मध्ये होऊ शकतात. जसं वन डायरेक्शन म्हणजे जसं आपण गॅस कॉम्पोनंट हा गॅस मध्ये लिक्विड मध्ये डिझॉल्व्ह होणार आहे, पण लिक्विड हे गॅस मध्ये जाणार नाहीये. तर त्याला डिफ्युजन फ्रॉम ए टू बी असं आपण म्हणतो. म्हणजे गॅस हा फक्त लिक्विड मध्ये डिझॉल्व्ह होणार आहे. ऑपोजिट डायरेक्शन म्हणजे डिस्टिलेशनचं एक्झाम्पल आहे की हे लिक्विड टू वेपर सुद्धा मास ट्रान्सफर होणार आहे आणि वेपर टू लिक्विड सुद्धा होणार आहे. म्हणजेच याला डिस्टिलेशनला आपण वेगळ्या डायरेक्शननी आपण डिफाईन करू शकतो की सायमल्टेनियसली वेपरायझेशन अँड कंडेन्सेशन टेक्निक. तर वेपरायझेशन म्हणजे बॉयलर ऑपरेशन आपण यूज करतो इथे, त्याच्यामुळे लिक्विडचे वेपर्स होतात आणि लिक्विड टू वेपर होताना मोर व्होलाटाईल कॉम्पोनंट हे इथे डिफ्यूज होत आहे. आणि जेव्हा कंडेन्सेशन होत आहे तर त्या कंडेन्सेशन मध्ये जे लेस व्होलाटाईल कॉम्पोनंट्स असतात ते कंडेन्स होतात, म्हणजे वेपर टू लिक्विड सुद्धा मास ट्रान्सफर होते. तर याला म्हणतात अपोजिट डायरेक्शन किंवा बोथ डायरेक्शन मास ट्रान्सफर ऑपरेशन. तर हे डिस्टिलेशनचे एक एक्झाम्पल आहे. आणि काही केसेसमध्ये हीट ट्रान्सफर आणि मास ट्रान्सफर हे दोन्ही केसेस होतात. जसं ड्राईंग चॅप्टर जर बघितला तुम्ही तर ड्राईंग ऑपरेशन्स मध्ये हीट पण आपल्याला यूज करावं लागते आणि मास ट्रान्सफर सुद्धा होतं. म्हणजे हॉट एअर पास करतोय आपण आणि हॉट एअरमुळे जे काही वेपर प्रेशर आहे लोकल त्या बेसिसवर मॉइश्चर हे सेपरेट होतात. आणि मॉइश्चर सेपरेशन जी प्रोसेस आहे म्हणजे मॉइश्चर हे मिक्सचर मधून एअर मध्ये चाललंय तर ते मास ट्रान्सफर ऑपरेशन आहे. आणि त्याचा बेस जो आहे ते वेपर प्रेशर टेम्परेचर तेवढं तिथे रीच करणं ते हीट ट्रान्सफर ऑपरेशन आहे. तर असंच क्रिस्टलायझेशन ऑपरेशन सुद्धा असू शकतं. असे वेगवेगळे ऑपरेशन त्याच्यामध्ये आहेत. तर काही केसेसमध्ये हे रिॲक्शन प्लस डिस्टिलेशन किंवा रिॲक्शन प्लस ऍब्झॉर्प्शन असे सुद्धा केसेस आहेत. तर मेनली केमिकल इंडस्ट्रीज मध्ये जर बघितलं तर गॅस ऍब्झॉर्प्शन फिनॉमिना विथ केमिकल रिॲक्शन पॉसिबल आहे. त्याच्यामध्ये जसं ते CO2 ऍब्झॉर्ब होतोय KOH मध्ये, तर CO2 आणि KOH ची परत एक रिएक्शन होऊ शकते. तर त्या केसमध्ये त्याला आपण म्हणतो गॅस ऍब्झॉर्प्शन विथ केमिकल रिएक्शन. काही केसेसमध्ये फक्त कॉम्पोनंट हे एक्सचेंज होणार आहे, काही केसेसमध्ये फक्त फेजेस तयार होणार आहे. आणि काही केसेस या टेम्परेचर कॉन्स्टंट कंडिशन्सच्या आहेत, ज्याला आपण म्हणतो आयसोथर्मल कंडिशन्स. आणि काही या व्हेरिएबल टेम्परेचर आहे, जसं डिस्टिलेशन मध्ये टेम्परेचर व्हेरिएबल राहणारच आहे कारण बॉइलिंग पॉईंट अचीव झाल्याशिवाय सेपरेशन होणार नाही. तर त्याला नॉन आयसोथर्मल ऑपरेशन्स म्हणतात. आता हे फिनॉमिना जे आहे त्याच्यामध्ये मेन जर तुम्ही चेक केलं तर या टेबलमध्ये तुम्हाला एक क्लिअर कट आयडिया येऊन जाईल की जे फेजेस आहेत, जसं आता इथे लिक्विड वेपर वापरलं तर ते डिस्टिलेशन प्रोसेस आहे. म्हणजे डिस्टिलेशन मध्ये लिक्विड आणि वेपर याच्यामध्येच
मास ट्रान्सफर होतं. जर गॅस ऍब्झॉर्प्शन फिनॉमिना बघितला तर गॅस कॉम्पोनंट हा गॅस मिक्सचर मधून लिक्विड मध्ये डिझॉल्व्ह होणार आहे. आणि त्याच्या एक्झॅक्ट रिव्हर्स जर कंडिशन घेतली त्याला आपण म्हणतो स्ट्रिपिंग म्हणजेच डिझॉर्प्शन. तर डिझॉर्प्शन मध्ये काय होणार आहे की लिक्विड गॅस मिक्सचर मधून परत गॅस हा सेपरेट आउट करता येईल. पण जर फेजेस इन कॉन्टॅक्ट ऑपरेशन बघितलं तर हे लिक्विड गॅस किंवा गॅस लिक्विड कसंही म्हणता येईल तुम्हाला, पण ते डिपेंड आहे की ते ऍब्झॉर्प्शन होतंय का डिझॉर्प्शन होतंय. सेम केस ह्युमिडिफिकेशन आणि डिह्युमिडिफिकेशन आहे. ह्युमिडिफिकेशन म्हणजे मॉइश्चर आपण एअर मध्ये ऍड करतोय आणि डिह्युमिडिफिकेशन म्हणजे ते मॉइश्चर रिमूव्ह करतोय. पण दोन्ही केसेसमध्ये लिक्विड आणि गॅसचा कॉन्टॅक्ट आहे. नंतर क्रिस्टलायझेशन, लिचिंग किंवा ऍडझॉर्प्शन असे एक्झाम्पल बघितले तर हे सगळे लिक्विड सॉलिड सेपरेशन प्रोसेस आहे किंवा फेजेस इन कॉन्टॅक्ट आहे. एक्स्ट्रॅक्शन जेव्हा आपण शब्द वापरतो तेव्हा बेसिकली बाय डिफॉल्ट हा लिक्विड लिक्विड एक्स्ट्रॅक्शन असतो. तर त्याच्यामध्ये लिक्विड कॉम्पोनंटच यूज करतोय आपण लिक्विड मिक्सचरचं सेपरेशन करण्यासाठी, म्हणजे लिक्विड कॉम्पोनंट सेपरेट करायसाठी थर्ड कॉम्पोनंट लिक्विड आपण यूज करतोय, ती आहे एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस. आणि डायरेक्ट जर सॉलिड हा वेपर मध्ये कन्वर्ट होत असेल तर त्याला सब्लिमेशन म्हणतो आपण, जसं कॅम्फरचं एक्झाम्पल आहे. ऍडझॉर्प्शन फिनॉमिना हा सरफेस फिनॉमिना आहे, म्हणजे फक्त सॉलिडच्या सरफेसवरच गॅस हा ऍडझॉर्ब होऊ शकतो. जसं ऍक्टिव्हेटेड कार्बन किंवा चारकोल हा युटिलाइज करू शकतो आपण या गोष्टींसाठी. आणि सॉलिड गॅस काही केसेसमध्ये आहे, जसं ड्राईंग केस आहे की वेट सॉलिड जे आहेत त्याच्यामधून मॉइश्चर रिमूव्ह होत आहे हॉट एअर पास केल्यामुळे, तर त्याला आपण ड्राईंग ऑपरेशन म्हणतोय. तर हे जर फेजेस बेसिसवर ऑपरेशन्स बघायचे असेल तर ह्या टेबल थ्रू तुम्हाला वेगवेगळ्या आयडियाज येतील. आता जेव्हा आपण सगळे ऑपरेशन्स बघतो प्रत्येक ऑपरेशन मध्ये डिफ्युजन हा एक बेसिक फिनॉमिना सगळीकडे असणार आहे. तर डिफ्युजन म्हणजे काय की एक कॉम्पोनंट दुसऱ्या फेज मध्ये मुवमेंट करतोय, तर त्याला आपण डिफ्यूज म्हणतो, डिफ्युजन. तर हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन हा फिनॉमिना असणार आहे. तर जर इंडिव्हिज्युअल कॉम्पोनंटचं जर मुवमेंट होत असेल मिक्सचर मधून तर त्याला डिफ्युजन फिनॉमिना म्हणतो आपण. आणि याचा कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स हाच मेन जो आहे तो ड्रायव्हिंग फोर्स असणार आहे. समजा जर ही मुवमेंट मॉलिक्युलर बेसिसवर झाली तर त्याला आपण मॉलिक्युलर डिफ्युजन म्हणतो. म्हणजे मॉलिक्युल्स हे ट्रान्सफर होत आहे, म्हणजेच मास ट्रान्सफर ऑपरेशन होते, डिफ्यूज होतंय एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत, त्याला मॉलिक्युलर डिफ्युजन म्हणतोय. आणि हेच जर कंप्लीट एक टर्ब्युलंट पोझिशनला झालं किंवा लार्ज क्वांटिटीमध्ये झालं तर त्या केसमध्ये आपण त्याला एडी डिफ्युजन किंवा टर्ब्युलंट डिफ्युजन म्हणू शकतो. तर मॉलिक्युलर बेसिसवर झालं तर मॉलिक्युलर डिफ्युजन, आणि जर जास्त क्वांटिटीमध्ये व्हॉल्यूम मध्ये जर झालं तर ते टर्ब्युलंट फोर्सेसमुळे होतं, म्हणजेच टर्ब्युलंट डिफ्युजन, किंवा एडीज मुळे सुद्धा होऊ शकतं म्हणून त्याला एडी डिफ्युजन पण म्हणतात. तर हे दोन मेन डिफ्युजनचे टाइप्स आहेत, मॉलिक्युलर डिफ्युजन आणि एडी किंवा टर्ब्युलंट डिफ्युजन. आता प्रत्येक मास ट्रान्सफर ऑपरेशन मध्ये डिफ्युजनचा रोल असतो, त्याच्यामुळे प्रत्येक केसमध्ये तुम्हाला मॉलिक्युलर डिफ्युजन म्हणजे काय, एडी डिफ्युजन म्हणजे काय, हे ऍटलिस्ट बेसिक माहिती पाहिजे. आता याच्यामध्ये बऱ्याचशा टर्मिनॉलॉजी, जसं इथे कॉन्सन्ट्रेशन हे सगळ्यांना माहिती आहे आता. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे मोल्स पर व्हॉल्यूम. व्हेलॉसिटीज या आपल्याला इथे चेक करावं लागतील की प्रत्येक लिक्विडची किंवा गॅसची व्हेलॉसिटी काय आणि त्याचे फ्लक्सेस. आता इथे फ्लक्स म्हणजे ऍक्च्युली आपल्याला मास फ्लक्स बघायचा आहे. तर आता कॉन्सन्ट्रेशन सगळ्यांना माहिती आहे, जर मास कॉन्सन्ट्रेशन असेल तर ते मास किंवा डेन्सिटी फॉर्म मध्ये आपल्याला यूज करता येतं. मोलार कॉन्सन्ट्रेशन हे कॉन्सन्ट्रेशन टर्म मध्ये आपल्याला यूज करावं लागतील. जसं इथे आता CaCb असं यूज केलंय किंवा इथे ρA ρB यूज केलंय. तर ए आणि बी जनरली हे मोर व्होलाटाईल कॉम्पोनंट, लेस व्होलाटाईल कॉम्पोनंट ह्या फॉर्म मध्ये आपण बघणार आहे. आता मास फ्रॅक्शन हा आपण ऑलरेडी स्टडी केलाय. इंडिव्हिज्युअल मोल्स जसं आपण करतो तसंच इंडिव्हिज्युअल मास डिवायडेड बाय टोटल मास, तर ते मास फ्रॅक्शन आहे. हेच मास फ्रॅक्शन आता इथे डेन्सिटी फॉर्म मध्ये, म्हणजे इंडिव्हिज्युअल कॉम्पोनंटची डेन्सिटी डिवायडेड बाय टोटल डेन्सिटी ऑफ सोल्युशन. नंतर इथे मोल फ्रॅक्शन आहे, इंडिव्हिज्युअल कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय टोटल कॉन्सन्ट्रेशन, ते होणार आहे मोल फ्रॅक्शन. आणि आपल्याला माहिती आहे की समेशन ऑफ ऑल द फ्रॅक्शन इज इक्वल टू 1, म्हणून इथे मास फ्रॅक्शन असो नाही तर मोल फ्रॅक्शन असो, दोन्हीकडे आपल्याला समेशन हे 1 घेता येईल आणि याचं युटिलायझेशन आपल्याला डेरिवेशन मध्ये करता येईल. नंतर
आयडियल गॅस लॉ आपल्याला माहिती आहे, पीव्ही इक्वल टू एनआरटी. तर त्या बेसिसवर सुद्धा तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन जे आहे म्हणजेच एन ए बाय व्ही ला, हा व्ही इकडे राईट हँड साईडला घेतला आणि आर टी लेफ्ट हँड साईडला घेतला, तर NA/V इक्वल टू PA/RT येतं. तर NA/V म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन असतं. तर आता इथे कॉन्सन्ट्रेशन हे पार्शल प्रेशर फॉर्म मध्ये आलेलं आहे, PA/RT. तर हे PA/RTचा आपण यूज करू शकतो. जसं आता इथे मोल फ्रॅक्शनचा यूज केलाय, C/C असतं मोल फ्रॅक्शन, म्हणून इथे मग PA/RT आणि टोटल P/RT. तर टोटल P म्हणजे हे टोटल प्रेशर आहे आणि हे इंडिव्हिज्युअल प्रेशर त्या कॉम्पोनंटचं असणार आहे पार्शल प्रेशर. तर PA/RT म्हणजे P/RT म्हणजे टोटल P. तर मोल फ्रॅक्शन जो झालाय आपला तो PA/P असा कन्वर्ट झालाय. या सगळ्यांचं युटिलायझेशन आपल्याला नंतर करायचं. कॉन्सन्ट्रेशन टोटल जो आहे तो CA+CB म्हणून लिहिता येईल. आता इथे आपल्याला वरच्या इक्वेशन वरून PA/RT प्लस PB/RT इक्वल टू P/RT असं पण लिहिता येईल. आता टोटल कॉन्सन्ट्रेशन कन्वर्ट झालाय टोटल P/RT मध्ये. तसंच व्हेलॉसिटीज आहेत. तर इंडिव्हिज्युअल कॉम्पोनंट जेवढे जे काही कॉम्पोनंट्स असतील, कारण 2 कॉम्पोनंट, 3 कॉम्पोनंट, 4 कॉम्पोनंट असं मल्टी कॉम्पोनंट मिक्सचर पण असू शकतं. तर त्याच्यानुसार व्हेलॉसिटीज तुम्हाला घ्यावं लागतील. समजा इथे जर 3 कॉम्पोनंट असेल तर I इक्वल टू 1 to 3, याच्यानुसार हे डेन्सिटी इंटू व्हेलॉसिटी येईल डिवायडेड बाय टोटल डेन्सिटी. जेवढे आपले कॉम्पोनंट्स असतील त्याच्यानुसार आपल्याला यूज करता येईल. तर इथे समजा आपण नॉर्मली डिप्लोमा लेवलला बायनरी सिस्टीम स्टडी करणार आहे, त्याच्यामुळे इथे फक्त ए आणि बी म्हणजे ρA/UA प्लस ρB/UB अपॉन रो अशी व्हेलॉसिटी आपल्याला यूज करता येईल. आणि टोटल जर तुम्ही ऍव्हरेज व्हेलॉसिटी मिक्सचरची काढायची असेल तर त्याला कॅपिटल यू ने डिनोट करता येईल आणि त्याच सेम फंडामेंटल फॉर्म्युल्याने आपल्याला यूज करता येईल. तर इथे फक्त आता काय करता येईल, डेन्सिटीच्या ऐवजी कॉन्सन्ट्रेशन यूज करता येईल. तर कॉन्सन्ट्रेशन फॉर्म मध्ये सुद्धा आता टोटल ऍव्हरेज जी लोकल व्हेलॉसिटी आहे त्याला असं कन्वर्ट झालेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन इंटू व्हेलॉसिटीज डिवाइडेड बाय टोटल कॉन्सन्ट्रेशन. नंतर मोलार फ्लो रेट, मास फ्लो रेट या टर्मिनॉलॉजी सगळ्यांना माहिती पाहिजे मास ट्रान्सफर मध्ये, की मोल्स पर युनिट टाइम, कारण रेटचा मिनिंग असतो पर युनिट टाइम. तर इथे मोलार जर शब्द आला तर मोल्स पर युनिट टाइम याचं युनिट तुम्हाला इथे दिसतंय की किलो मोल्स पर सेकंद. आणि मास फ्लो रेट जर बघितलं तर मास पर युनिट टाइम असं येणार आहे इथे, म्हणून मग इथे मास फ्लो रेट आणि मोलार फ्लो रेट आला. तसंच फ्लक्स जो शब्द असतो तो फ्लक्सचा मिनिंग असतो की पर युनिट टाइम पर युनिट एरिया. तर जसं इथे रेट साठी मी पर युनिट टाइम सांगितलं, तर तसंच इथे आता पर युनिट एरिया जर आला तर तो फ्लक्स होतो. तर जसं आता इथे मास फ्लक्स आहे, तर मास म्हणजेच केजी मध्ये घेता येईल तुम्हाला, पर युनिट एरिया म्हणजे मीटर स्क्वेअर घेता येईल आणि पर युनिट टाइम म्हणजे सेकंड्स मध्ये घेता येईल. तर मास फ्लक्स हा केजी पर मीटर स्क्वेअर पर सेकंद असा यूज करता येईल. तसंच इथे मोल्स मध्ये किलो मोल्स पर युनिट एरिया म्हणजे मीटर स्क्वेअर, पर युनिट टाइम म्हणजे पर सेकंद. तर किलो मोल पर मीटर स्क्वेअर पर सेकंद जर असेल तर त्याला आपण मोलार फ्लक्स म्हणणार आहे. तर मोल्स ऑफ स्पेसिस पर युनिट एरिया पर युनिट टाइम मोलार फ्लक्स, आणि मास असेल तर मास ऑफ स्पेसिस पर युनिट एरिया पर युनिट टाइम मास फ्लक्स असेल. तर हे फ्लक्सेस जेव्हा मास ट्रान्सफर ऑपरेशन मध्ये स्टडी करतो तर तेव्हा मास फ्लक्स आणि मोलार फ्लक्स हे दोन्ही क्लिअर माहिती पाहिजे. आता आपण नॉर्मली फक्त डिप्लोमा लेवलला बायनरी सिस्टीम स्टडी करणार आहे. तर त्याच्यामध्ये जे मोलार फ्लक्स आहे ते आपण दोन यूज करणारे सिम्बॉल्स, ज्याच्यामध्ये एन हा सिम्बॉल असेल आणि जे हा सिम्बॉल असेल. तर एन जो सिम्बॉल आहे तो सुद्धा मोलार फ्लक्स आहे आणि जे सुद्धा मोलार फ्लक्स आहे. पण एन जेव्हा वापरतो आपण तेव्हा मोलार फ्लक्स हा ए आणि बी चा विथ रिस्पेक्ट टू स्टेशनरी कोऑर्डिनेट असतो. तर स्टेशनरी कोऑर्डिनेटची रेफरन्स घेतला तर एन ए आणि एन बी वापरतो, आणि मोलार ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा जर घेतला म्हणजेच कॅपिटल यू जर घेतला तर त्याच्या रेफरन्स नुसार जे ए किंवा जे बी वापरतो. आणि स्मॉल यू म्हणजे वेलॉसिटी जर घेतली तर स्टेशनरी कोऑर्डिनेट नुसार एन ए एन बी वापर. तर दोन्हीचं मिनिंग मोलार फ्लक्सच आहे, पण विथ रेफरन्स टू व्हॉट, स्टेशनरी कोऑर्डिनेट और ऍव्हरेज वेलॉसिटी कॅपिटल यू, त्याच्यानुसार त्याचा एन ए आणि जे असा सिम्बॉल चेंज होतो. आता याच्यामध्ये
जे फ्लक्स इक्वेशन आहे, तर ते फ्लक्स इक्वेशन तुम्हाला माहिती पाहिजे, जे हे 1.30 आहे. Na इक्वल टू एक्स ए समेशन ऑफ ni प्लस जे ए. तर हे फ्लक्स इक्वेशन हे इम्पॉर्टंट आहे. तर याचं समजा डेरिवेशन जे आहे ते वरती दिलंय. ते माहिती जरी नसलं तरी पण तुम्हाला ऍटलिस्ट हे फायनल इक्वेशन माहिती पाहिजे. तर Na आपण आताच बघितले, मोलार फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू कॅपिटल यू ॲव्हरेज वेलॉसिटी आहे. मग हे एक्स ए म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ कॉम्पोनंट ए आहे. समेशन ऑफ एन आय म्हणजे जेवढे इथे कॉम्पोनंट्स असतील त्याच्यानुसार नंबर इथे येईल, आणि जे ए येईल. तर हे परत जे ए तुमचं कॅपिटल यू नुसार आहे, आणि हे एन ए हे स्मॉल यू नुसार आहे. तर स्मॉल एन ए वापरलं तर स्मॉल वेलॉसिटी स्टेशनरी कोऑर्डिनेट, आणि जे वापरलं तर कॅपिटल यू असणार आहे. नंतर आहे एक मेन याच्यामध्ये जे आपण बोलतोय की कॉन्सन्ट्रेशन डिफरन्सच्या बेसिसवरच मास ट्रान्सफर होतंय. तर मास ट्रान्सफर ऑपरेशन डिफ्युजन आणि डिस्लेशन साठी जो मेन लॉ आहे तो आहे फिक्स लॉ. तर फिक्स लॉ च स्टेटमेंट आणि मॅथमॅटिकल इक्वेशन आणि त्याच्यातले मिनिंग हे तुम्हाला आले पाहिजे. तर याचा मेन स्टेटमेंट काय? मोलार फ्लक्स ऑफ डिफ्युजिंग कॉम्पोनंट ए. तर मोलार फ्लक्स ऑफ डिफ्युजिंग कॉम्पोनंट ए जे आहे त्याला सिम्बॉल यूज केलाय जे ए. तर आता सायमल्टेनियसली आपण बघतोय इन झेड डायरेक्शन इन अ बायनरी मिक्सचर, म्हणून इथे आता हे झेड नुसार येईल ऑफ ए अँड बी, कारण इथे फक्त दोनच कॉम्पोनंट आपण युटिलाइज केले म्हणजे फिक्सनी केले, यूज केले. प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. तर कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटचा मिनिंग असतो डीसीए अपॉन डीझेड, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स और थिकनेस. म्हणजे जे ए इज प्रोपोर्शनल टू द डीसीए बाय डीझेड. हा फिक्स लॉचा स्टेटमेंट आहे. आणि ह्याच्यानंतर मग हा प्रोपोर्शनलिटी जी आहे ती इक्वल करायसाठी आपण कॉन्स्टंट यूज करतोय, तो आहे DAB. तर DAB चा मिनिंग आहे डिफ्युजिबिलिटी ऑफ ए इंटू बी, आणि याचं जे युनिट असतं डिफ्युजिबिलिटीचं ते आहे मीटर स्क्वेअर पर सेकंद. ठीक आहे. मग आता इथे निगेटिव्ह साईनचा पण मिनिंग तुम्हाला माहिती पाहिजे की कॉन्सन्ट्रेशन इज reduces, concentration of A means more volatile component is reduces with respect to the distance or the thickness. मग कॉन्सन्ट्रेशन मोर volatile component रिड्यूस होत जातं, म्हणून इथे हा निगेटिव्ह साइन यूज केलेला आहे. तर फिक्स लॉचं स्टेटमेंट, फिक्स लॉचं मॅथमॅटिकल इक्वेशन आणि त्याच्यातले मिनिंग, जसं सीएचा मिनिंग आहे मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए किलो मोल पर मीटर क्यूब. डीसीए बाय डीझेड म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट आहे झेड डायरेक्शन मध्ये, आणि डीएबी म्हणजे प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट किंवा डिफ्युजिव्हिटी डिफ्युजन कोइफिशियंट ए टू बी, म्हणजे ए डिफ्यूज होतोय थ्रू बी आणि त्याचं युनिट आहे मीटर्स पर स्क्वेअर. तर हे तुम्हाला इथे फिक्स लॉ मध्ये मेन्शन करून घ्यावं लागेल. आता डिफ्युजिव्हिटी किंवा डिफ्युजिव्हिटी कोइफिशियंट हा तुम्हाला मॅथमॅटिकली फिक्स लॉ वरून पण डिफाईन करता येईल. जसं इथे मेन्शन केलंय रेशो ऑफ द मोलार फ्लक्स टू इट्स कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. याचं मिनिंग काय की मोलार फ्लक्स हे जे ए आहे आणि कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट हे डीसीए बाय डीझेड आहे. सो जे ए अपॉन डीसीए बाय डीझेड इक्वल टू डीएबी. मग हे डिफ्युजिव्हिटी तुम्हाला असं सुद्धा डिफाईन करता येईल. नंतर याच्यामध्ये आता जे इक्वेशन आहे हे इक्वेशन तुम्ही डायरेक्ट यूज करू शकता. जे Na इक्वल टू आपण फ्लक्स एक इक्वेशन बघितलं होतं, तसंच इथे आता बायनरी कॉम्पोनंट साठी ए आणि बी साठी सिंपल झालं इथे फ्लक्स इक्वेशन Na इक्वल टू जे ए प्लस एक्स ए इंटू एन ए प्लस एन बी. तर इथे लक्षात घ्या की समेशन ऑफ एन आय असं होतं इथे, तर दोनच कॉम्पोनंट कन्सिडर केलेले त्याच्यामुळे एन ए प्लस एन बी एवढंच येईल. तर फ्लक्स इक्वेशन आपलं जनरलाइज बायनरी कॉम्पोनंट साठी झालंय एन ए इक्वल टू जे ए प्लस एक्स ए इंटू एन ए प्लस एन बी. तर ह्या जे ए लाच आता फिक्स लॉ नुसार काय करता येईल रिप्लेस मायनस डी ए बी डीसीए बाय डीझेड, बाकी प्लस एक्स ए इंटू एन ए प्लस एन बी सेम आहे. मग हे सुद्धा तुम्हाला इक्वेशन युटिलाइज करता येईल. मग आता याच्यामध्ये केसेस आहेत की मॉलिक्युलर डिफ्युजन इन गॅसेस. तर इथे पहिली केस आहे की स्टेडी स्टेट इक्विमोलर काउंटर डिफ्युजन. याचं मिनिंग आहे इक्वल मोल्स म्हणजे सेम मोल्स हे काउंटर टाइप मध्ये डिफ्यूज होत आहेत. आणि स्टेडी स्टेट कंडिशन म्हणजे काय
की याच्यामध्ये डिफ्युजन हे विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत नाहीये. स्टेडी स्टेटचा मिनिंग तो आहे. इक्विमोलार म्हणजे इक्वल मोल्स, म्हणजे ए टू बी पण तेवढेच मोल जात आहे, बी टू ए पण तेवढेच मोल जात आहे. आणि काउंटर टाईप मध्ये म्हणजे अपोजिट डायरेक्शन मध्ये डिफ्युजन होत आहे. तर ह्या केसमध्ये हे फायनल इक्वेशन एक इक्विमोलार काउंटर डिफ्युजन साठी Na इक्वल टू DAB अपॉन RTZ PA1 मायनस PA2. मग हे इक्वेशन कसं आलंय त्याच्यामध्ये आपण आधी हे फ्लक्स इक्वेशन जे आता आपण वरती बघितलं होतं, Na इक्वल टू JA प्लस एक्स इंटू NA प्लस NB. जे ला रिप्लेस केलं आपण मायनस DAB DC अपॉन DZ प्लस एक्सए जो आहे आता हा मोलार फ्रॅक्शन आहे, तर मोल फ्रॅक्शन ऑफ ए कसा चेंज करता येईल आपल्याला, रिप्लेस करता येईल सी अपॉन सी. Na प्लस NB सेम. मग आता इथे जर तुम्ही आयडियल गॅस लॉ यूज केला जो आपण इनिशियली डिस्कस केला होता, तर त्याच्यामध्ये आपण एक टर्मिनॉलॉजी बघितली होती की सीए कॅन बी रिटर्न ॲज पी अपॉन आर टी. मग आता इथे पीए लाच आपण सीए आर टी असं लिहू शकतो. मग इथे सीए इक्वल टू पीए बाय आर टी पण लिहू शकतो. मग याला जर डिफरन्स घेतला म्हणजेच डेरिव्हेटिव्ह घेतला तर डीसीए इक्वल टू डीपीए बाय आर टी असं लिहिता येईल. म्हणजे ही जी डीसीए व्हॅल्यू आहे या डीसीए ला आता आपल्याला डीपीए बाय आर टी असं रिप्लेस करता येईल. आणि हे जे टोटल सी आहे म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन त्याला कॅपिटल पी बाय आर टी रिप्लेस करता येईल. मग हे जर रिप्लेस केलं तर तुम्ही चेक करा, हा एन ए जसं तसं इथं लिहिलाय मायनस डीएबी डीसी बाय डीझेड, त्याच्याऐवजी आता मायनस डीएबी आणि डीसीए. तर हा डीसीए काय झाला डीपीए अपॉन आर टी, तर हा डीपीए अपॉन आर टी असं आपण एक रिप्लेस केलंय. सी अपॉन सी हा पी अपॉन आर टी आणि पी अपॉन आर टी असा होता. मग रिप्लेस केल्यामुळे काय झालं, रेशो मध्ये आर टी आणि आर टी कॅन्सल झाला. मग इथे राहिला फक्त आता पी ए न्यूमरेटर मधला आणि इथला पी. म्हणून इक्वेशन मध्ये सी ए अपॉन सी ला डायरेक्ट पी अपॉन पी लिहिलेलं आहे, कारण डिवायडेड बाय आर टी कॅन्सल झालंय आणि रिमेनिंग इज एन ए प्लस एन बी. आता हे जे इक्वेशन आहे या इक्वेशन मध्ये केस आपली इक्विमोलार काउंटर डिफ्युजन आहे. जसं आपण इक्विमोलार सांगितलं ना, ती एन ए आणि एन बी क्वांटिटी मध्ये नंबर्स मध्ये सेम आहे. फक्त आता निगेटिव्ह साइन का आलंय की अपोजिट डायरेक्शन मध्ये जाणार आहे. ए टू बी जेव्हा जाईल तेव्हा बी टू ए ही अपोजिट आहे. म्हणून एन ए इक्वल टू मायनस एन बी आपल्याला असं यूज करता येईल. आता एन ए जो आहे त्याला जर मायनस एन बी केलं आपण रिप्लेस, तर मायनस एन बी प्लस एन बी झिरो होऊन जाईल. झिरो इंटू एनिथिंग इज झिरो. म्हणून मग एन ए इक्वल टू मायनस डीएबी अपॉन आर टी डीपीए अपॉन डीझेड हे असं इक्वेशन आलंय. तर हे इक्वेशन आहे स्टेडी स्टेट इक्विमोलार काउंटर डिफ्युजनचं. तर हे 1.38 इक्वेशन तुम्ही यूज करू शकता कॅल्क्युलेशन पर्पज साठी सुद्धा. मग आता समजा जर ते डायरेक्ट फायनल फॉर्मॅट मध्ये यूज करायचं असेल न्यूमरिकल पर्पज साठी, तर टोटल सिस्टीम साठी आपल्याला इंटिग्रेट करावं लागेल. मग इंटिग्रेशन कशाचं होणार आहे, जे व्हेरिएबल्स आहे त्यांचं. जसं इथे डीझेड व्हेरिएबल आहे म्हणजे डिस्टन्स किंवा थिकनेस, तर तुमच्या न्यूमरिकल्स मध्ये काहीतरी दिलेलं असेल की एवढ्या डिस्टन्स पर्यंत आम्हाला इंटिग्रेट करून द्या आणि फ्लक्स कॅल्क्युलेट करून द्या. तर इथे Z1 टू Z2 असं तुम्हाला लिमिट्स अप्लाय करावं लागतील. आणि इथे PA1 टू PA2 हे लिमिट्स अप्लाय करतील. म्हणजे पार्शल प्रेशर हे तुमचं ज्या काही न्यूमरिकल्स मध्ये व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्याच्यानुसार तुम्हाला अप्लाय करायचं. मग आता डीझेडचं इंटिग्रेशन सिंपल झेड येईल आणि अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केलं तर Z2 मायनस Z1 करता येईल. डीपीएचं इंटिग्रेशन फक्त पीए येईल आणि अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणून PA2 मायनस PA1 होईल. आता याच्यामध्ये Z2 मायनस Z1 जो डिस्टन्सचा डिफरन्स आहे त्याला झेडने आपल्याला रिप्लेस करता येईल. आणि हा जो झेड आहे हा राईट हँड साईडला आला म्हणून इकडे आर टी इंटू झेड झाला. आता हा जो मायनस साईन आहे त्या मायनस साईनने जर याला मल्टिप्लाय केलं तर हे PA1 मायनस PA2 होऊन जाईल. म्हणून फायनल इक्वेशन मध्ये Na इक्वल टू DAB बाय आर टी इंटू झेड आणि PA1 मायनस PA2. आता हे फायनल इक्वेशन न्यूमरिकल साठी डायरेक्टली यूज करता येईल तुम्हाला जर त्यांनी मेन्शन केलेलं असेल की स्टेडी स्टेट इक्विमोलर काउंटर डिफ्युजन केस आहे. मग तिथे PA1 PA2 DAB
टी झेड वगैरे व्हॅल्यूज दिलेल्या असेल. आर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती पाहिजे. तर तुमचे जे युनिट्स असतील त्या युनिट्स नुसार तुम्हाला आर ची व्हॅल्यू घेता येईल. दुसरी केस आहे याच्यामध्ये स्टेडी स्टेट डिफ्युजन ऑफ ए थ्रू नॉन डिफ्युजिंग बी. याच्यामध्ये जे इक्वेशन आहे आपण जसं आता हे यूज केलं होतं एन इक्वल टू मायनस डी ए बी डी सी ए बाय डी झेड सी अपॉन सी एन ए प्लस एन बी, हेच इक्वेशन यूज केलंय. डीसीए ला रिप्लेस केले डीपी अपॉन आर टी, सी ए बाय सी ला रिप्लेस केले पी अपॉन पी. म्हणजे ह्या सगळ्या स्टेप्स सगळ्या सेम आहेत. फक्त इथे काय झालेलं आहे आता की ही केस आहे डिफ्युजन ऑफ ए आणि नॉन डिफ्युजिंग बी. म्हणजे बी डिफ्यूज होत नाहीये, फक्त ए डिफ्यूज होतोय. मग बी डिफ्यूज होत नाही म्हणजे याचं जे मोलार फ्लक्स आहे ते 0 असणार आहे. म्हणून इथे व्हॅल्यू तुम्हाला घ्यायची आहे नॉन डिफ्युजिंग बी मध्ये एन बी इक्वल टू 0. मग एन बी इक्वल टू जर 0 इथं घेतली तर हे काय होईल पी अपॉन पी इंटू एन ए. म्हणून हे इक्वेशन असं कन्वर्ट झालेलं आहे पी अपॉन पी इंटू एन ए. मग हे सेम इक्वेशन आहे एन ए इक्वल टू मायनस डी ए बी डी पी अपॉन डी झेड प्लस पी अपॉन पी इंटू एन ए. मग आता इथे फक्त रिअरेंजमेंट केलेली आहे की जे एन ए फॅक्टर आहेत, म्हणजे हा इकडचा लेफ्ट हँड साईडचा एन ए आणि इकडचा राईट हँड साईडचा एन ए. तर हा जेव्हा लेफ्ट हँड साईडला जाईल तेव्हा एन ए मायनस पी अपॉन पी एन ए होईल आणि एन ए कॉमन काढल्यामुळे मग आपल्याला येईल तिथे 1 मायनस पी अपॉन पी. 1 मायनस पी अपॉन पी ला जर सॉल्व्ह केलं तर पी मायनस पी अपॉन पी येऊन जाईल. नंतर राईट हँड साईड आपण जशी तशी ठेवतोय. मग आता इथे जेव्हा आपण व्हेरिएबल्सला आपल्याला इंटिग्रेशन अप्लाय करायचं असेल तर डीझेड हा व्हेरिएबल इकडे घ्यावा लागेल आणि डीपी हा राईट हँड साईडला राहील. मग डीझेड आपण लेफ्ट हँड साईडला घेतला आणि पी जे आहे ते राईट हँड साईडला घेतलं तर एन ए इंटिग्रेशन डीझेड आणि मायनस डी ए बी पी अपॉन आर टी इंटू इंटिग्रेशन ऑफ डीपी अपॉन पी मायनस पी. तर हा जो ब्रॅकेट आहे हा आपण इकडे राईट हँड साईडला घेतलाय. तर त्याच्यामुळे काय झालं पी मायनस पी अपॉन पी होतं ते वरती ऍडजस्ट झालं पी आणि मायनस डी ए बी अपॉन आर टी जसं तसंच आहे इथे. मग आता डीपीए अपॉन पी मायनस पी एचं फक्त इंटिग्रेशन होईल का, कारण डीपीए पी ए व्हेरिएबल आहे तर पी मायनस पी ए टर्म इथेच राहील. पी हा कॉन्स्टंट आहे तो इंटिग्रेशनच्या बाहेर जाईल. मग डीझेडचं इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे झेड होईल. अप्पर मायनस लोअर इंटिग्रेशन झेड टू मायनस झेड वन होईल आणि झेड टू मायनस झेड वन ला झेड ने रिप्लेस करता येईल. झेड राईट हँड साईडला घेतल्यावर इथे ते मल्टिप्लाय झालेलं आहे आर टी इंटू झेड मध्ये. ठीक आहे. मग आता इथे इंटिग्रेशन डीपी अपॉन पी मायनस पी एचं म्हणजे 1 अपॉन एक्स सारखं एल एन ऑफ एक्स असं इंटिग्रेशन असतं तसं इथे एल एन ऑफ पी मायनस पी ए. ठीक आहे. फक्त इथे काय आहे की मायनस पी ए असल्यामुळे -1 कॉम्पोजिट इंटिग्रल असतं तर -1 नी मल्टिप्लाय होईल. म्हणून हा -1 नी मल्टिप्लाय झाला आणि हा मायनस तो प्लस होऊन गेला मायनस इंटू मायनस. मग इथे आपण फक्त काय केलं की एल एन ऑफ पी मायनस पी ए ला अप्पर इंटिग्रेशन मायनस लोअर इंटिग्रेशन नुसार वर्कआउट केलं. एल एन ऑफ पी मायनस पी ए टू मायनस एल एन ऑफ पी मायनस पी ए वन लॉग रूल अप्लाय केला एल एन ऑफ पी मायनस पी ए टू अपॉन पी मायनस पी ए वन. मग आता इथे जर हे तुम्हाला पी ए वन पी ए टू फॉर्म मध्ये जर दिलेलं असेल न्यूमरिकल्स मध्ये तर हेच इक्वेशन तुम्हाला यूज करता येईल द स्टडी स्टेट डिफ्युजन ऑफ ए थ्रू नॉन डिफ्युजिंग बी साठी. जर त्यांनी पीबी वन पीबी टू फॉर्मॅट मध्ये दिलेला असेल तर आपल्याला डाल्टन्स लॉ अप्लाय करावा लागेल. समेशन ऑफ ऑल द पार्शियल प्रेशर इज इक्वल टू टोटल प्रेशर. पी ए वन प्लस पीबी वन इक्वल टू पी, पी ए टू प्लस पीबी टू इक्वल टू पी. मग पीबी वन काय होईल पी ए वन राईट हँड साईडला जाईल म्हणजे पी मायनस पी ए वन. पीबी टू काय होईल पी ए टू राईट हँड साईडला जाईल तर पी मायनस पी ए टू. याच्यामध्ये जर तुम्ही हे इक्वेशन ह्या इक्वेशन मध्ये मायनस केलं म्हणजेच पीबी टू मायनस पीबी वन तर पी मायनस पी कॅन्सल होऊन जाईल आणि हा जो आहे मायनस पी ए टू मायनस ऑफ मायनस पी ए वन म्हणजे तो प्लस पी ए वन होऊन जाईल. म्हणून इथे लिहिताना असं लिहिलेलं आहे पी ए वन मायनस पी ए टू. म्हणजे आता इथे इनडायरेक्टली क्लिअर झालं आपल्याला की पीबी टू मायनस पीबी वन ला पी ए वन मायनस पी ए टू रिप्लेस करता येईल. तर आता इथे तुम्ही
कुठलेही यूज करू शकता. जसं आता इथे पी मायनस PA2 आहे, त्याला PB2, तर हे पी मायनस PA2 जे आहे या इक्वेशन मध्ये, त्याला यांनी PB2 रिप्लेस केलंय. पी मायनस PA1 इथे दिसतंय तुम्हाला, पी मायनस PA1 PB1 ने रिप्लेस करता येईल. ठीक आहे. आता DABP बाय RTZ जसं तसं, आणि हे एल एन ऑफ रिप्लेसमेंट आपण केलं इथे. मग याच्यानंतर ln ऑफ PB2 अपॉन PB1 हे जसं तसं इथे दिसतं. मग जो DABP अपॉन RTZ, मग इथे आपल्याला हे जे ln ऑफ PB2 बाय PB1 आहे, याला ऍडजस्ट केलेलं आहे फक्त कशासाठी, की PB2 मायनस PB1 नी मल्टिप्लाय केलंय आणि डिवाइड केलंय. तर हे ऍडजस्टमेंट स्टेप तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ही कशासाठी ऍडजस्टमेंट केलंय हे तुमच्या पुढच्या स्टेप मध्ये कळेल तुम्हाला. तर हा लॉगॅरिथमिक पार्शियल प्रेशरचा फॉर्म्युला आहे. जसं पार्शियल प्रेशर लॉगॅरिथमिक इज इक्वल टू द डिफरन्स इन पार्शियल प्रेशर अपॉन लॉग रेशो, म्हणजेच PB2 मायनस PB1 अपॉन ln ऑफ PB2 मायनस PB1. तर इथे जर तुम्ही आता चेक केलं तर आपल्याकडे जी आहे या व्हॅल्यूज अशा आपण यूज केलेल्या आहे. तर ह्या व्हॅल्यूजला रिप्लेसमेंट करायचं इथे. ठीक आहे. मग ह्या व्हॅल्यूज ज्या आहे म्हणजेच लॉगॅरिथमिक PBM हा तुम्हाला इथे रिप्लेस करता येईल. तर PB2 मायनस PB1 अपॉन ln ऑफ रेशो, म्हणजे हे PB2 मायनस PB1 अपॉन ln ऑफ रेशो असं यायला पाहिजे ना. तर मग हा ln ऑफ रेशो जर इकडे ऍडजस्ट केला तर डिनॉमिनेटर मध्ये PB2 मायनस PB1 अपॉन ln ऑफ PB2 बाय PB1, म्हणजे हा लॉगॅरिथमिक पार्शियल प्रेशर आला B चा. म्हणून मग इथे व्हॅल्यू रिप्लेस झाली आणि इथे PBM अशी व्हॅल्यू आली. आता ऍक्च्युली इथे या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू राहिलेली होती PB2 मायनस PB1. तर PB2 मायनस PB1 ही जी व्हॅल्यू इथे दिसते तुम्हाला, PB2 मायनस PB1, तर याला PA1 मायनस PA2 सुद्धा रिप्लेस करता येतं. म्हणून मग इथे रिप्लेस केलेलं आहे PA1 मायनस PA2. मग आता स्टेडी स्टेट डिफ्युजन ऑफ ए थ्रू नॉन डिफ्युजिंग बी लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये हे इक्वेशन आलेलं आहे. तर हे सुद्धा इक्वेशन, दोन्ही इक्वेशन तुम्हाला डेरिव्हेशन साठी सुद्धा येऊ शकतात 4 मार्काला, किंवा न्यूमरिकल्स वर सुद्धा ते 4 मार्काला किंवा 6 मार्काला येऊ शकतात. नंतर मॉलिक्युलर डिफ्युजन इन लिक्विडची केस आपल्याला आणि सॉलिडची केसेस आपल्याला डिप्लोमा लेवलला नाहीये. स्टडी स्टेट आपण ऑलरेडी स्टडी केलाय आणि त्या बेसिसवर आपण जे केसेस आहेत त्या सुद्धा आपण बघितल्या. आता डिफ्युजनचा पार्ट जो बेसिक आहे डिस्टिलेशनच्या आधी तो आपण डिस्कस केला. आता मेन कन्सेप्ट आहे डिस्टिलेशन. तर डिस्टिलेशन मध्ये आपण ऑलरेडी स्टडी केलंय की हे युनिट ऑपरेशन आहे, लिक्विड लिक्विड कॉम्पोनंट सेपरेशन होतं आणि याच्यामध्ये थर्मल एनर्जी यूज करावं लागते. कारण हा बॉइलिंग पॉइंट बेसिसवर, वेपर प्रेशर बेसिसवर, व्होलॅटिलिटी बेसिसवर किंवा रिलेटिव्ह व्होलॅटिलिटी बेसिसवर सेपरेशन आहे. मग ह्या सगळ्या ज्या टर्मिनॉलॉजी या सगळ्या थर्मल बेस आहे. म्हणून इथे बॉयलर हा एक मेजर कॉम्पोनंट असणार आहे, त्याच्याशिवाय सेपरेशन होऊ शकत नाही. कारण तिथूनच आपण स्टीम सप्लाय करतोय आणि स्टीम म्हणजेच इनडायरेक्टली थर्मल एनर्जी. तर नॉर्मली इंडस्ट्रीज मध्ये आपण फीड घेणारे जे मिक्सचर आहे आणि त्याला आपण थर्मल एनर्जी सप्लाय करणार आहे, म्हणजेच बॉयलर मध्ये जी स्टीम जनरेट झाली ती स्टीम सप्लाय करणार आहे. त्याच्यानुसार लोकल कंडिशन्सच्या वेपर प्रेशर, पार्शियल प्रेशर कंडिशन्स तयार होतील आणि त्या बेसिसवर मोर व्होलाटाईल कॉम्पोनंट आणि लेस व्होलाटाईल कॉम्पोनंट असं सेपरेशन होऊ शकतं. तर या ऑपरेशनला फ्रॅक्शनल डिस्टिलेशन किंवा फ्रॅक्शनेशन सुद्धा म्हणू शकतो. तर याचं फ्रॅक्शनचा मिनिंग काय, की जे काही लिक्विड्स किंवा वेपर्स आहेत त्याच्यामधला MVC किंवा LVCचा फ्रॅक्शन सेपरेट होतोय, म्हणजे त्याच्यातला छोटासा पार्ट हा सेपरेट होतोय, म्हणून त्याला फ्रॅक्शनेशन म्हणता येईल. मग आता समजा जर तुम्ही टोटल सिस्टीम साठी जर बघितलं तर रिफायनरीज मध्ये, मोठमोठ्या रिफायनरीज मध्ये व्हाईट पेट्रोल, पेट्रोल, डिझेल, केरोसिन्स, ऑइल्स किंवा कोलटार, वॅक्सेस असे सगळं सेपरेट करतात. तर हे सुद्धा त्या टोटल सिस्टीम साठीचे फ्रॅक्शन्स आहेत. म्हणून या डिस्टिलेशन ऑपरेशनला रिफायनरीज मध्ये फ्रॅक्शनेशन सुद्धा म्हणतात. आणि जेव्हा आपण हीच ऑपरेशन्स मेकॅनिझम अल्कोहोल इंडस्ट्रीज मध्ये वापरतो तर तेव्हा त्याला आपण रेक्टिफिकेशन म्हणतो. म्हणजे आपण काय करतो, अल्कोहोल इंडस्ट्रीज मध्ये मॅक्सिमम प्युअर प्रोडक्ट येण्याचा ट्राय करतोय. त्याच्यामुळे काय करतो आपण, समजा 80% 85, 85चं 90, 90चं 95,
ते पर्सेंटेज ऑफ प्युरिटी इन्क्रीज करत जातो, म्हणजेच रेक्टिफाय करतो, करेक्ट करतो. म्हणून त्या डिस्टिलेशन ऑपरेशनला अल्कोहोल इंडस्ट्रीजमध्ये रेक्टिफिकेशन म्हणतात. आणि फ्रॅक्शन सेपरेट आउट करतात म्हणून रिफायनरीज मध्ये किंवा केमिकल पेट्रोलियम इंडस्ट्रीज मध्ये त्याला फ्रॅक्शनेशन म्हणतात. मग आता याच्यामध्ये आपण बघितल्या टर्मिनॉलॉजी वेगवेगळे आहेत, की बॉइलिंग पॉइंट बेसिसवर सेपरेशन आहे, किंवा व्होलॅटिलिटी बेसिसवर सेपरेशन आहे, किंवा रिलेटिव्ह व्होलॅटिलिटी बेसिसवर सेपरेशन आहे. असे वेगवेगळे सेपरेशन इथे आपल्याला बघता येत. तर याच्यामध्ये आता जे बॉइलिंग पॉइंट डायग्राम आहे, ही एक आपण डायरेक्टली डायग्राम बेसिसवर डिस्कस करू आणि मग त्याच्यामधल्या टर्मिनॉलॉजीज मी तुम्हाला सांगतो. तर त्याच्यामध्ये एक बॉइलिंग पॉइंट डायग्राम आहे. तर या बॉइलिंग पॉइंट डायग्राम मध्ये जर बघितलं तर एक्स ऍक्सिसला तुम्हाला एक्स वाय म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ एमव्हीसी इन लिक्विड फेज, मोल फ्रॅक्शन ऑफ एमव्हीसी इन वेपर फेज, आणि वाय ऍक्सिसला टेम्परेचर आहे. तर इथे जर तुम्ही चेक केलं तर ही एक डायग्राम आहे टेम्परेचर वर्सेस एक्स, आणि दुसरी कर्व जी आहे टेम्परेचर वर्सेस वाय. तर टेम्परेचर वर्सेस एक्स जी डायग्राम आहे त्याला म्हणतात सॅच्युरेटेड लिक्विड लाईन, आणि टेम्परेचर वर्सेस वाय जी डायग्राम आहे त्याला म्हणतात सॅच्युरेटेड वेपर लाईन. तर ही जी एक्स वर्सेस टी आहे ज्याला आपण सॅच्युरेटेड लिक्विड लाईन म्हणतो, त्यालाच बबल पॉइंट कर्व सुद्धा म्हणतात, आणि सॅच्युरेटेड वेपर लाईनलाच ड्यू पॉइंट कर्व सुद्धा म्हणतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता जर तुम्ही चेक केलं तर इथे एक्स ऍक्सिसला 0% बेन्झिन, आणि मग राईट हँड साईडला गेल्यानंतर एंडिंगला 100% बेन्झिन. तर इथे एक्स फ्रॅक्शन्स मध्ये जर बघायचं म्हटलं तर 0 बेन्झिन आणि इथे 1 बेन्झिन. वाईस वर्सा केस, टोल्यून इकडे 100% आहे आणि इकडे टोल्यून 0% आहे. मग आता इथे आपल्याला स्टडी कसं करायचंय, की इनिशियली समजा आपण 50% बेन्झिन आणि 50% टोल्यून मिक्सचर घेतलं आणि याला आपण हीट करत गेलो. तर हीट केलं म्हणजेच काय, वाय ऍक्सिसला टेम्परेचर आहे तर टेम्परेचर इन्क्रीज होत जाईल. मग इथे इनिशियल रेकॉर्डिंग केलं T1 टेम्परेचर, नंतर T3 टेम्परेचर, आणि मग एक T2 टेम्परेचर येईल की जिथे 100% लिक्विड जे आहे ते आता बॉइलिंग पॉइंटला येत चाललंय. म्हणजे इथे लिक्विड टू वेपर कन्व्हर्जन स्टार्ट झालंय, म्हणून याला बबल पॉइंट कर्व म्हणतात. तर बबल पॉइंटचं मिनिंग काय आहे, की जे काही मिक्सचर ए प्लस बीचं त्याच्यामध्ये आता बबल फॉर्मेशन स्टार्ट झालं, म्हणजे वेपरायझेशन स्टार्ट झालं, म्हणून त्याला बबल पॉइंट कर्व म्हणता येतात. आणि मग इथून समजा जर परत कंटिन्यू हिटिंग करत गेलो तर व्हर्टिकली टेम्परेचर इन्क्रीज होत चाललंय आणि लिक्विड टू वेपरायझेशनचं पर्सेंटेज वाढत चाललंय. आणि एका स्टेजला म्हणजे जसं इथे आता एच स्टेज आहे, त्या स्टेजला 100% लिक्विड हे 100% वेपर मध्ये कन्वर्ट झालंय, म्हणून याला सॅच्युरेटेड वेपर लाईन म्हणतात. म्हणजे सॅच्युरेशनचं मिनिंग आहे इथे 100% वेपर्स या कर्ववर कुठल्याही पॉइंटला, आणि इथे 100% लिक्विड आहे या कुठल्याही कर्वला. आता ह्या जी कर्व आहे बबल पॉइंट कर्व, याच्या खाली सगळं लिक्विड आहे. या बबल पॉइंट सॉरी ड्यू पॉइंट कर्वच्या वर ते सगळं वेपर्स आहेत. आणि या दोन कर्वच्या मध्ये जी कंडिशन आहे हे मिक्सचर ऑफ वेपर अँड लिक्विड आहे. ठीक आहे. आणि ह्या ज्या लाईन्स दिसतात त्या हॉरिझॉन्टल तुम्हाला त्या दोन कर्वच्या मध्ये, याला म्हणतात टाय लाईन्स. या टाय लाईन्स इंडिकेट करतात त्या पॉइंटचं लिक्विडचं मोल फ्रॅक्शन काय आणि वेपरचं मोल फ्रॅक्शन काय. ठीक आहे. मग आता समजा आपण हीच केस कन्सिडर केली, 50-50% बेन्झिन टोल्यून कन्सिडर केलं आणि इथे लिक्विडचं वेपरायझेशन स्टार्ट झालं. जर आपण इथे हे वेपर्स जे काही फॉर्म झाले याला जर लगेच कंडेन्स केलं आपण, तर आता चेक करा, कंडेन्सेशन हे कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर कंडिशन आहे, म्हणून टेम्परेचर कॉन्स्टंट आलंय, वाय ऍक्सिस नुसार हॉरिझॉन्टल लाईन आली, आणि इथे या वेपर्सला कंडेन्स केल्यानंतर 91% हे बेन्झिन आलं इथे. म्हणजे 50-50% जे बेन्झिन मिक्सचर होतं त्याच्यातले फक्त जेवढे वेपर्स तयार झालेत पी पॉइंटला त्याला कंडेन्स केलं सी पॉइंटला, आणि डी पॉइंटला अनालिसिस झालंय की हे 91% बेन्झिन. याचा मिनिंग समजून घ्या की इनिशियलीच मॅक्सिमम मोरोलेटाईल कॉम्पोनंट म्हणजे इथला बेन्झिन जो आहे तो वेपराइज होतो, म्हणजेच रिमेनिंग लिक्विड मध्ये हे टोल्यून जास्त असणार आहे आणि वेपर्स मध्ये मॅक्सिमम बेन्झिन असणार आहे. आता ह्याच 91% लिक्विडला जे कंडेन्सेट केले आपण त्याला जर परत हिटिंग केलं आणि परत कंडेन्स केलं
तर 100% बेन्झिन येण्याचे चान्सेस आहे. म्हणून इथे प्युरेस्ट व्होलाटाईल कॉम्पोनंट जो असेल, प्युरेस्ट वेपर जे असतील त्याला जर इनिशियलीच कंडेन्सेट केलं तर मॅक्सिमम मोर व्होलाटाईल कॉम्पोनंट म्हणजेच हाय कॉन्सन्ट्रेशनचे कंडेन्सेट्स आपल्याला इथे बघायला मिळतील. तर अशा इथे वेगवेगळ्या कंडिशन्स तुम्ही ट्राय करू शकता. जसं इथे क्यू पॉईंट हा जो दिसतोय तुम्हाला, एच पेक्षा वरती हिटिंग जर कंटिन्यू केलं तर सुपर हिटेड कंडिशन्स आली. आणि यालाच परत रिव्हर्स मध्ये जर आणलं आपण, Q2H म्हणजे टेम्परेचर ड्रॉप केलं तर सॅच्युरेटेड कंडिशनला येईल. आणि तिथून मग परत कुलिंग सुरू करू शकतो. आणि प्रत्येक केसमध्ये तुम्ही वेगवेगळ्या कंडिशनला टायलाईन नुसार त्याचे मोल फ्रॅक्शन्स आयडेंटिफाय करू शकता, म्हणजेच किती कॉन्सन्ट्रेशनचे लिक्विड आहे. तर ह्या कर्वला म्हणतात बॉइलिंग पॉईंट डायग्राम. म्हणजेच कॉन्स्टंट प्रेशरला वेपर लिक्विड इक्विलिब्रियम कसं अचीव्ह होतंय ही डायग्राम तुम्हाला समजून सांगतो. तर इक्विलिब्रियमचं मिनिंग आहे की जिथं मास ट्रान्सफर स्टॉप होतं. तर वेपर लिक्विड म्हणजे वेपर टू लिक्विड असो किंवा लिक्विड टू वेपर असेल, जे काही डिस्टिलेशन मध्ये मास ट्रान्सफर होत होतं ते जर कुठे सीज झालं तर त्याला म्हणतात VLE, वेपर लिक्विड इक्विलिब्रियम अचीव्ह झालं. तर ही एक डायग्राम आहे. नंतर ही एक डायग्राम आहे XY डायग्राम. म्हणजे एक्स ऍक्सिसला एक्स म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ मोर व्होलाटाईल कॉम्पोनंट इन लिक्विड फेज, आणि वाय ऍक्सिसला स्मॉल वाय म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ मोर व्होलाटाईल कॉम्पोनंट इन वेपर फेज. आणि जर तुम्ही डायगोनल जर बघितला तर याला कंडिशन आहे एक्स इक्वल टू वाय. तर एक्स इक्वल टू वायचा मिनिंग आहे मोल फ्रॅक्शन ऑफ MVC इन लिक्विड अँड वेपर इज इक्वल, म्हणजे वेअर डिस्टिलेशन इज नॉट पॉसिबल. तर डायगोनलला म्हणजेच एक्स इक्वल टू वाय जेव्हा कंडिशन असेल, इक्विलिब्रियम जर अचीव्ह झाला असेल तर डिस्टिलेशन पॉसिबलच नसतं. म्हणून या डायगोनलच्या वरती हे जेवढी कर्व असेल तेवढं डिस्टिलेशन सोपं जाईल. तर ही जर कर्व तुम्ही ड्रॉ केली की एक्स इक्वल टू 0.1 मग वायची केस, एक्स इक्वल टू 0.2 वायची केस, असे वेगवेगळे जर पॉइंट्स तुम्ही जॉईन केले तर जी कर्व तयार होती त्याला XY डायग्राम किंवा इक्विलिब्रियम कर्व म्हणतात. तसंच इथे प्रेशरच्या बेसिसवर XY वर काय इफेक्ट होतो ही एक स्टडी आहे तुम्हाला. जसं इथे P1 प्रेशर आहे, इकडे P2 प्रेशर आहे, म्हणजे प्रेशर इन्क्रीज केलं तर मग XY वर इफेक्ट काय. तर तुम्हाला इथं दिसतंय की ही P1 कर्व आहे बाहेरची आणि आतली कर्व ही P2 आहे. म्हणजे प्रेशर इन्क्रीज केल्यानंतर XY कर्व ही टुवर्ड्स डायगोनल चालली आहे. तर टुवर्ड्स डायगोनल कडे जाणं म्हणजे डिस्टिलेशन इज डिफिकल्ट. तर प्रेशर इन्क्रीज केल्यामुळे डिस्टिलेशन डिफिकल्ट होत जातं, हे त्याचं कन्क्लुजन आहे. म्हणूनच नॉर्मली ऍटमॉस्फेरिक डिस्टिलेशन ऑपरेट करतात इंडस्ट्रीजमध्ये किंवा व्हॅक्युम डिस्टिलेशन वापरतात. म्हणजे प्रेशर जर डिक्रीज केलं तर डिस्टिलेशन सोपं होत जाईल. याच्यामध्ये एक रॉल्ड्स लॉ आहे. रॉल्ड्स लॉ म्हणजे काय, तर डायरेक्ट मॅथमॅटिकल इक्वेशन आपण बघतोय, PA इक्वल टू PA डिग्री एक्स आहे. तर PA इक्वल टू PA डिग्री एक्स म्हणजे काय, पार्शियल प्रेशर इज द प्रोडक्ट ऑफ वेपर प्रेशर अँड मोल फ्रॅक्शन. तसंच इथे बी फॉर्म मध्ये सुद्धा आहे, PB इक्वल टू PB डिग्री XB. हे कॉम्पोनंट ए फॉर्म मध्ये होतं, हे बी फॉर्म मध्ये होतं. आता इथेच PB इक्वल टू PB डिग्री 1 मायनस XA असं लिहिता येईल, कारण समेशन ऑफ ऑल द फ्रॅक्शन इज इक्वल टू 1, XA प्लस XB इक्वल टू 1. तर या XB ला आपण रिप्लेस करतोय 1 मायनस XA ने. मग PB इक्वल टू PB डिग्री 1 मायनस XA. डाल्टन्स लॉ, टोटल प्रेशर इज इक्वल टू द समेशन ऑफ ऑल द पार्शियल प्रेशर. तर आपण बायनरी मिक्सचरच कन्सिडर करतोय, म्हणून दोन कॉम्पोनंट पार्शियल प्रेशर ऑफ ए प्लस पार्शियल प्रेशर ऑफ बी इज इक्वल टू द टोटल प्रेशर, दॅट इज डाल्टन्स लॉ. आता इथे जेव्हा आपण डाल्टन सेकंड लॉ चेक करतोय तर त्याच्यामध्ये PA इक्वल टू वाय इंटू पी हे एक सेकंड स्टेटमेंट आहे. म्हणजे पार्शियल प्रेशर इज इक्वल टू द मोल फ्रॅक्शन इंटू टोटल प्रेशर. तर मोल फ्रॅक्शन इथे वेपर फेज मधलं घेतलेले वाय, टोटल प्रेशर इंडिकेट केले कॅपिटल P न, आणि पार्शियल प्रेशर कॉम्पोनंट ए चं PA ने. तर PA इक्वल टू YP हे सुद्धा एक आपल्याला इक्वेशन यूज करता येतं. आणि या दोन्ही इक्वेशनचा यूज करून आपण एक इक्वेशन डिराईव्ह करू शकतो. जसं PA इक्वल टू PA डिग्री XA केलंय, PB इक्वल टू PB डिग्री XB केलंय, यालाच PB डिग्री इंटू 1 मायनस XA असं लिहिता येतं. आणि हे जे स्टेटमेंट आपण सेकंड वापरले PA इक्वल टू YAP, तसंच PB इक्वल टू YBP. मग आता इथे PA
आणि हे पी ए जर बघितलं तर पी ए आहे पी ए डिग्री एक्स ए जे इथे लिहिलंय, आणि हे पी ए लिहिलेलं आहे वाय इंटू पी हे इथं लिहिलंय. तर दोन्ही इक्वेशन इक्वल केले लेफ्ट हँड साईडला पी ए असल्यामुळे. मग इक्वेशन तयार झालं पी ए डिग्री एक्स इक्वल टू वाय इंटू पी. मग आता इथे वाय आपण सेपरेट घेतला, पी लेफ्ट हँड साईडला जर घेतला तर पी ए डिग्री एक्स ए अपॉन पी. मग वाय इक्वल टू पी ए डिग्री एक्स ए अपॉन पी असं एक इक्वेशन आलं. तर तसंच सिमिलर इक्वेशन पी फॉर्म मध्ये येईल, वाय बी इक्वल टू पी बी डिग्री अपॉन पी इंटू एक्स पी. मग आता जसं इथे आपण समेशन ऑफ ऑल द फ्रॅक्शन इक्वल टू 1 करतो एक्स फॉर्म मध्ये, तसंच वाय फॉर्म मध्ये पण करता येईल. म्हणजेच वाय प्लस वाय बी इक्वल टू 1. तर हे जे दोन इक्वेशन आहे वाय प्लस वाय बी हे लेफ्ट हँड साइड ऍड केलं तर आपल्याला इक्वल टू 1 असं लिहिता येईल. म्हणजेच पी ए डिग्री एक्स ए अपॉन पी हे इथं लिहिलंय, पी बी डिग्री एक्स बी अपॉन पी हे इथं लिहिलंय इक्वल टू 1. आणि हा जो एक्स बी आहे या एक्स बी ला इथे 1 मायनस एक्स ए असं पुटअप केलं. मग आपलं 1.81 इक्वेशन तयार झालं, पी ए डिग्री अपॉन पी एक्स ए प्लस पी बी डिग्री अपॉन पी इंटू 1 मायनस एक्स इक्वल टू 1. मग त्याच्यामध्ये डिवायडेड बाय पी जे आहे ते कॉमन घेऊ शकतो आणि ते राईट हँड साईडला मल्टिप्लाय होईल 1 ला. मग ते पी आलं इथे. मग पी ए डिग्री एक्स ए प्लस पी बी डिग्री 1 मायनस एक्स ए हे इथे आपण यूज केलेलं आहे इक्वल टू पी. मग पी बी डिग्री इंटू 1 म्हणजे पी बी डिग्री, पी बी डिग्री इंटू मायनस एक्स ए म्हणजे मायनस पी बी डिग्री एक्स ए. मग आता इथे एक्स ए आणि एक्स ए हे त्या दोन टर्म जे आहेत त्याच्यामध्ये कॉमन घेता येईल आपल्याला. मग हे येईल पी ए डिग्री मायनस पी बी डिग्री, आणि हे जे फक्त प्लस पी बी डिग्री आहे ते आपण राईट हँड साईडला घेतलं, पी मायनस पी बी डिग्री झालं. मग आता इथे फक्त एक्स ए जर घ्यायचा असेल तर हा ब्रॅकेट आपण राईट हँड साईडला घेतो डिनॉमिनेटर साईडला. मग इक्वेशन तयार झालं एक्स ए इक्वल टू पी मायनस पी बी डिग्री अपॉन पी ए डिग्री मायनस पी बी डिग्री. तर जेव्हा तुम्हाला डेरिवेशन येईल की व्हेपर प्रेशर मोल फ्रॅक्शनचं डेरिवेशन द्या, तर हे इक्वेशन तुम्हाला डिराईव्ह करायचे. सो दिस इज द रिलेशनशिप बिटवीन मोल फ्रॅक्शन्स, टोटल प्रेशर अँड व्हेपर प्रेशर. तर जेव्हा तुम्हाला न्यूमरिकल्स मध्ये व्हेपर प्रेशर डेटा देतील म्हणजे पी ए डिग्री पी बी डिग्री डेटा देतील, तर तेव्हा तुम्हाला एक्स ए ह्या न्यूमरिक इक्वेशननी कॅल्क्युलेट करायचे. आणि मग वाय सुद्धा असंच कॅल्क्युलेट करता येईल. जसं आता इथे आपण वायच्या इक्वेशन मध्ये इथे यूज करतोय आपण हे वाय पी ए डिग्री एक्स ए अपॉन पी. म्हणजे एक्स ए ह्या इक्वेशननी कॅल्क्युलेट करायचंय आणि वाय ह्या इक्वेशन तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. तर ज्या न्यूमरिकल्स मध्ये एक्स ए वाय किंवा एक्स वाय डेटा कॅल्क्युलेट करायला लावतील वेपर प्रेशर बेसिसवर, तेव्हा हे दोन इक्वेशन्स तुम्हाला यूज करता येईल. नंतर आपण टर्मिनॉलॉजी बघितली होती व्होलॅटिलिटी, रिलेटिव्ह व्होलॅटिलिटी. तर व्होलॅटिलिटी म्हणजे काय? रेशो ऑफ पार्शल प्रेशर टू द मोल फ्रॅक्शन. मग ते एमव्हीसीचा असेल आणि एलव्हीसीला पण सेम लॉजिक असेल. जेव्हा रिलेटिव्ह व्होलॅटिलिटी शब्द वापरतो आपण, तर तेव्हा रिलेटिव्ह व्होलॅटिलिटीसाठी व्होलॅटिलिटी ऑफ एमव्हीसी टू द व्होलॅटिलिटी ऑफ एलव्हीसी म्हणजे मोर व्होलॅटाईल कॉम्पोनंट हा न्यूमरेटर मध्ये असला पाहिजे, म्हणून त्याला आपण व्ही ए अपॉन व्ही बी असं लिहिणार आहे. तर इथे व्ही ए म्हणजे व्होलॅटिलिटी ऑफ ए पी ए अपॉन एक्स ए म्हणून ते इथे लिहिलं, आणि एलव्हीसीचं आपण पी बी अपॉन एक्स बी ते इथे लिहिलं. यालाच रिअरेंज करून असं लिहिता येईल पी ए एक्स बी अपॉन एक्स ए पी बी. आता आपण इथे पी ए इक्वल टू वाय पी हे बघितलं होतं, पी बी इक्वल टू वाय बी पी बघितलं होतं. तर हा जो अल्फा मधला रिलेटिव्ह व्होलॅटिलिटी अल्फा आहे, तर हा पी ए जो आहे त्याला वाय इंटू पी असं लिहिता येईल, आणि हा जो पी बी आहे याला वाय बी इंटू पी असं लिहिता येईल. मग हे इकडचं इंटू पी इकडचं इंटू पी हे कॅन्सल झालंय, आणि रिमेनिंग फक्त आपण जे आहे ते लिहिलेलं. मग अल्फा झाला तुमचा वाय एक्स बी अपॉन वाय बी इंटू एक्स ए किंवा वाय अपॉन वाय बी अपॉन एक्स ए बाय एक्स. तर रिलेटिव्ह व्होलॅटिलिटी ए टू बी या टर्म मध्ये सुद्धा तुम्हाला डिफाईन करता येईल. म्हणजेच मोल फ्रॅक्शन ऑफ ए टू बी इन वेपर फेज टू द मोल फ्रॅक्शन ऑफ ए टू बी इन लिक्विड फेज. आता हे इक्वेशन आपण ऑलरेडी डिराईव्ह केलंय. नंतर समेशन ऑफ ऑल द फ्रॅक्शन्स आपल्याला इक्वेशन माहिती आहे. आपण फक्त एक्स बी ला 1 मायनस एक्स ए आणि वाय बी ला 1 मायनस वाय असं रिप्लेस करतोय,
हे कशासाठी करतोय की आपल्याला रिलेटिव्ह व्होलॅटिलिटी फक्त ए टर्म मध्ये पाहिजे. मग हे 1.92 इक्वेशन तयार झालं. आणि याला जर रिअरेंज केलं आपण तर 1 - y × x लेफ्ट हँड साइडला घेतला, राईट हँड साइडचं y 1 - x जसं तसं ठेवलं. मग अल्फा ए बी इंटू एक्स ए इंटू 1 हे आलं. अल्फा ए बी इंटू एक्स ए इंटू -y हे आलं. आणि राईट हँड साइडला परत y इंटू 1 y इंटू -x ए -y x. मग अल्फा ए बी एक्स ए हा लेफ्ट हँड साइडला ठेवला. हे मायनस पॅरामीटर इकडे राईट हँड साइडला घेऊन त्याला प्लस केलं. आणि त्याच्यामध्ये परत इकडे वाय एक्स ए आहे, इकडे वाय एक्स ए आहे, हे कॉमन काढलं. मग इथे अल्फा ए बी -1 आलं. आता ह्या दोन्ही टर्म मध्ये परत वाय कॉमन आहे, हे काढता येईल आपल्याला. मग हे वाय कॉमन काढलं, रिमेनिंग इज 1 + अल्फा ए बी -1 इंटू एक्स ए. मग वाय काय तयार झालं, अल्फा ए बी एक्स ए अपॉन दिस ब्रॅकेट. मग इक्वेशन असं आलेलं आहे, y = अल्फा ए बी एक्स ए अपॉन 1 + अल्फा ए बी -1 इंटू एक्स ए. तर हे रिलेशन आहे मोल फ्रॅक्शन आणि रिलेटिव्ह व्होलॅटिलिटीचं. तर असंही तुम्हाला डेरिव्हेशन साठी हे इक्वेशन येऊ शकतं. आणि याच्यामध्ये जर सफिक्सेस तुम्ही ड्रॉप केले म्हणजे ए बी, तर इथे फक्त अल्फा यूज केलंय, इथे फक्त अल्फा यूज केलंय. एक्स च्या ऐवजी एक्स यूज केलंय, इथे एक्स च्या ऐवजी एक्स यूज केलंय. तर जनरल इक्वेशन आलं y = अल्फा एक्स अपॉन 1 + अल्फा -1 इंटू एक्स. तर हे एक डेरिव्हेशन आहे तुम्हाला एक्स वाय आणि रिलेटिव्ह व्होलॅटिलिटी. आता काही ठिकाणी रिलेटिव्ह व्होलॅटिलिटी कॅल्क्युलेट करायसाठी वेपर प्रेशरचा यूज करावा लागतो. तर वेपर प्रेशर डेटा जर दिलेला असेल आणि त्यांनी मेन्शन केलेलं असेल की आयडियल सोल्युशन आहे, तर आयडियल सोल्युशनसाठी रिलेटिव्ह व्होलॅटिलिटी ही पीए डिग्री अपॉन पीबी डिग्री असते. आपण आता वरती बघितलं की व्होलॅटिलिटी ऑफ एमव्हीसी टू द व्होलॅटिलिटी ऑफ एलव्हीसी म्हणजे पार्शियल प्रेशर फॉर्म मध्ये. पण जर आयडियल सोल्युशन कंडिशन असेल तर ते वेपर प्रेशरचा एमव्हीसी टू द एलव्हीसी चा रेशो पण आपल्याला यूज करता येईल. मग हे झालं रिलेटिव्ह व्होलॅटिलिटी पीए डिग्री अपॉन पीबी डिग्री आयडियल कंडिशन्स आहे. आता इथे एक केस होते की अल्फा जर 1 असेल तर काय. तर अल्फा = जर 1 असेल तर तुम्ही जर y = अल्फा एक्स अपॉन 1 + अल्फा -1 इंटू एक्स सॉल्व्ह केलं तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला कळेल आणि आयडियल सोल्युशन कंडिशन मध्ये पण कळेल की पीए डिग्री = पीबी डिग्री येतं किंवा तिकडे x = y येतं. तर अल्फाची व्हॅल्यू म्हणजे रिलेटिव्ह व्होलॅटिलिटी जर 1 असेल तर x = y कंडिशन येते, ज्याला आपण डायगोनल म्हणतोय. So on the diagonal, distillation is not possible. It means alpha = 1, distillation is not possible. म्हणून मग इथे केस असते नेहमी की अल्फा ऑलवेज ग्रेटर दॅन 1. तर अल्फाची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असेल तर डिस्टिलेशन पॉसिबल होईल. आणि जनरल केसमध्ये ॲव्हरेज व्हॅल्यू असते अल्फाची 2.5. तर बेन्झिन टोलिन सिस्टीम साठी 2.4 आहे. तर अशाच व्हॅल्यूज नियर अबाउट असतात. जर एखाद्या केसमध्ये त्यांनी जर व्हॅल्यू दिली नसेल तर अल्फाची व्हॅल्यू तुम्ही ॲव्हरेज 2.5 घेऊन कॅल्क्युलेशन करू शकता. तर डिस्टिलेशनचे मेन दोन मेथड्स आहेत, एक विथ रिफ्लक्स आहे आणि एक विदाउट रिफ्लक्स आहे. तर रिफ्लक्सचा मिनिंग आहे की जेव्हा वेपर से कंडेन्सेट करतो आपण, तर त्या कंडेन्सेट म्हणजे लिक्विड पार्टचा जर काही पार्ट आपण परत डिस्टिलेशन कॉलम मध्ये जर टाकत असू तर त्याला रिफ्लक्स म्हणतात. आणि जर आपण अशी काही केस करत नसेल तर त्याला डिस्टिलेशन विदाउट रिफ्लक्स म्हणतात. तर डिस्टिलेशन विथ रिफ्लक्स आणि डिस्टिलेशन विदाउट रिफ्लक्स या दोन मेन केसेस आहेत. आणि त्याच्यामध्ये मग मेजर जे डिस्टिलेशन ऑपरेशन्स इंडस्ट्रीजमध्ये यूज करतात किंवा ज्याला कॉमन मेथड म्हणता येईल तर ते आहे डिफरन्शियल किंवा सिंपल डिस्टिलेशन, फ्लॅश ऑर इक्विलिब्रियम डिस्टिलेशन आणि रेक्टिफिकेशन ऑर फ्रॅक्शनेशन. त्याच्यामधल्या ज्या पहिल्या दोन केसेस आहेत डिफरन्शियल ऑर फ्लॅश या डिस्टिलेशन विदाउट रिफ्लक्स कॅटेगरीमध्ये आहे. आणि जिथे रिफ्लक्स यूज होतो ते आहे डिस्टिलेशन विथ रिफ्लक्स म्हणजेच रेक्टिफिकेशन किंवा फ्रॅक्शनेशन. तर आपण आता पहिली केस बघू, डिफरन्शियल ऑर सिंपल डिस्टिलेशन. तर आता सिंपल डिस्टिलेशन वरूनच कळतं की हे डिस्टिलेशन सिंपल मेथडनी यूज होत आहे. पण डिफरन्शियलचं मिनिंग काय, तर मॅथमॅटिकल अप्रोच कॉन्सन्ट्रेशन डिफरन्सचा हा डिफरन्शियल फॉर्म मध्ये, म्हणून याला डिफरन्शियल डिस्टिलेशन म्हणतो आपण. तर इथे सिंपल डायग्राम जर बघितली तर याच्यावरून तुम्हाला कळून जाईल की एक सिंपल केटल घेतली किंवा स्टील घेतलंय, याच्यामध्ये आपण फीड ऍड करतोय.
जॅकेट थ्रू आपण स्टीम सप्लाय करतोय, कारण डिस्टिलेशनला थर्मल एनर्जी लागणार आहे, त्याच्याशिवाय डिस्टिलेशन पॉसिबल नाही. मग हे लिक्विड ही लॅटंट हीट ऍब्झॉर्ब करेल स्टीमची, हे हीट होईल, बॉइलिंग पॉईंट किंवा बबल पॉईंट अचीव होईल, वेपरायझेशन स्टार्ट होईल आणि हे वेपर जे आहेत त्या कंडेन्सर मध्ये जातील आणि या कंडेन्सर मध्ये कुलंट इन कुलंट आउट सप्लाय दिला आहे, इनडायरेक्ट आपण कुलिंग करणार आहे. आणि मग इथे हे जे वेपर्स आहेत हे वेपर लिक्विड स्टेट मध्ये कन्वर्ट होतील कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर कंडिशनला. आणि मग हे वेपर आणि लिक्विड जर बघितले तुम्ही सेम मोल फ्रॅक्शन्सचे असणार आहे, सेम कॉम्पोजिशन किंवा कॉन्सन्ट्रेशन प्युरिटीचे असणार आहे. तर हे लिक्विड जे आहे हे लिक्विड आपण मग रिसिव्हर्स मध्ये कलेक्ट करतोय. समजा पहिला रिसिव्हर मध्ये कलेक्ट केला तर त्याला R1, दुसरा R2, R3 असे वेगवेगळे रिसिव्हर्स मध्ये तुम्ही कंटिन्यू कलेक्ट करू शकता. इनिशियली जे काही आपण कलेक्ट करणार आहे व्हॉल्यूम, तर त्याला म्हणतात कट. तर कट वन, कट टू असे वेगवेगळे ऑप्शन्स पण त्याच्यामध्ये असतात. म्हणजे फर्स्ट कट जो असणार आहे तो हायली कॉन्सन्ट्रेटेड लिक्विड असणार आहे, मोर व्होलाटाईल कॉम्पोनंट त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त असणार आहे. नंतर काय होणार आहे की याच्यामधले मॅक्सिमम वेपर्स जेव्हा निघून जातील, मॅक्सिमम वेपर्स कशाचे निघणार आहे तर मोर व्होलाटाईल कॉम्पोनंटची, कारण मोर व्होलाटाईल कॉम्पोनंटचा मिनिंगच तो आहे की तो लेस बॉइलिंग पॉईंट वाला कॉम्पोनंट आहे. तर बॉइलिंग पॉईंट कमी म्हणजे कमी टेम्परेचरलाच तो बॉईल होणार आहे आणि वेपरायझेशन स्टार्ट होऊन ते वेपर्स मध्ये कन्वर्ट करणार आहे. तर इनिशियल कंडिशनला मॅक्सिमम वेपर्स हे निघून जातील, म्हणजेच मॅक्सिमम एमव्हीसी निघून जाईल आणि रिमेनिंग लिक्विड जे राहील ते एलव्हीसी मॅक्सिमम राहणार आहे. म्हणजे तुमचा जो रेसिड्यू आहे तो एलव्हीसी रिच राहणार आहे आणि तुमचे जे रिसिव्हर्स मध्ये कंडेन्सर्स मध्ये जे येणार आहे ते एमव्हीसी रिच राहणार आहे. आणि हे एमव्हीसी असे व्हेरिएशन होत राहतात, म्हणजे वेपर जसे जसे जातील तसं तसं एमव्हीसीचं कॉन्सन्ट्रेशन आणि एलव्हीसी कॉन्सन्ट्रेशन चेंज होत राहतं, म्हणून याला डिफरन्शियल डिस्टिलेशन. ठीक आहे. आता ह्याच बेसिसवर तुम्हाला रेलेज इक्वेशन म्हणून डेरिवेशन. तर आपण ओव्हरऑल मटेरियल बॅलन्स आपल्याला माहिती आहे. तर इनिशियल जे फीड घेतोय आपण त्याला कॅपिटल एल ने डिनोट केलंय आणि नंतर हे चेंज होणारं जे लिक्विड आहे, जसं आता काही वेपर्स निघून गेले त्याच्यामध्ये, तर वेपर्स निघाले म्हणजे लिक्विड हे रिड्यूस झालं. तर रिड्यूस किती झालं तर डीएल झालं, म्हणजे स्मॉल एलिमेंट हा डीएल आहे. तर पहिले जे काही लिक्विड होतं त्याच्यामधला हा मायनस डीएल करावा लागेल म्हणजे रिमेनिंग लिक्विड आहे. पण जे काही लिक्विड वेपराईज झालं ते कंडेन्सेट केलंय आपण प्रोडक्ट म्हणून, तर त्याला डिस्टिलेट म्हणणार आहे. तर जे काही प्रोडक्ट येतंय वेपर टू लिक्विड मध्ये आपण कंडेन्सर थ्रू कन्वर्ट करतोय त्याला डिस्टिलेट म्हणायचंय, जे फेड करतोय त्याला फीड म्हणणार आहे आणि जे रिमेनिंग लिक्विड आहे त्याला आपण रेसिड्यू किंवा वेस्ट म्हणणार आहे. ठीक आहे. मग हा ओव्हरऑल मटेरियल बॅलन्स एल इक्वल टू एल मायनस डीएल प्लस डी फॉर्म मध्ये आला. तर इथे एल आणि एल तुम्हाला दिसते, एल लेफ्ट हँड साईडला गेला तर एल मायनस एल झिरो होऊन जाईल, मायनस डीएल लेफ्ट हँड साईडला गेला तर डीएल होईल, म्हणून इथे डीएल इक्वल टू डीडी आला. याचा क्लिअर कट मिनिंग आहे लिक्विड मधून जेवढे वेपर्स येतात ते तेवढेच डिस्टिलेट होतात ते, म्हणून याला डीएल इक्वल टू डीडी हे मॅथमॅटिकली प्रूव्ह झालं. मग आता यालाच इंडिव्हिज्युअल मटेरियल बॅलन्स जर आपण मोर व्होलाटाईल कॉम्पोनंटचा घेतला तर एल ने मल्टिप्लाय करावं लागेल मोल फ्रॅक्शननी, एल मायनस डीएल ला मोल फ्रॅक्शननी मल्टिप्लाय करावं लागेल आणि डीडी ला सुद्धा मोल फ्रॅक्शननी मल्टिप्लाय करावं लागेल. तर आपण एक्स एक्स मायनस डीएक्स आणि वाय ने मल्टिप्लाय केलं, हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेतला, एल इंटू एक्स एल एक्स, एल इंटू मायनस डीएक्स मायनस एल डीएक्स, मायनस डीएल इंटू एक्स मायनस एक्स डीएल, मायनस डीएल इंटू मायनस डीएक्स प्लस डीएल डीएक्स आणि वाय डी डी. आता हा एल एक्स जर इकडे लेफ्ट हँड साईडला गेला तर एल एक्स मायनस एल एक्स झिरो होणार आहे आणि मग राईट हँड साईड राहील मायनस एल डी एक्स मायनस एक्स डीएल, डीएल डीएक्स आणि वाय डी डी. आता डीएल ही ऑलरेडी स्मॉल क्वांटिटी आहे, त्याचा परत फ्रॅक्शन अजून स्मॉल क्वांटिटी आहे आणि स्मॉल क्वांटिटीला खूप फ्रॅक्शन कमीने जर मल्टिप्लाय केलं तर अजून स्मॉल अमाऊंट होत असते, म्हणून हा डीएल डीएक्स त्यांनी निग्लेक्ट केलाय, इग्नोर केलेला आहे. आणि मग रिमेनिंग जे आहे मायनस एल डी एक्स मायनस एक्स डीएल आणि प्लस वाय डी टी इथे राहिलेले, लेफ्ट हँड साईडला एल एक्स मायनस एल एक्स झिरो झालेला आहे. मग इथे आपण फक्त आता काय करतोय, डीडी जो आहे, जसं इथे डीडी इक्वल टू डीएल आहे ना, तर ह्या डीडी ला आपण डीएल ने रिप्लेस केलं आणि मग फक्त रिअरेंजमेंट केली आहे की हा मायनस एल डी एक्स लेफ्ट हँड साईडला घेतला तो एल डी एक्स झाला आणि इथे मायनस एक्स डीएल प्लस वाय डीएल होतो. मग इथे डीएल डीएल आहे, डीएल कॉमन घेतला, रिमेनिंग इज वाय मायनस एक्स.
हे वाय मायनस एक्स आलं. मग आता इथे जर तुम्ही चेक केलं तर रिअरेंजमेंट करायची आपल्याला, की वाय मायनस एक्स लेफ्ट हँड साईडला घेतला dx अपॉन वाय मायनस एक्स आला, एल राईट हँड साईडला घेतला dl अपॉन एल आला. मग आता हे इक्वेशन आलंय टोटल सिस्टीम साठी, याला इंटिग्रेट करावं लागेल. dl अपॉन एल ला आपण इंटिग्रेट करतोय W2 F आणि dx अपॉन वाय मायनस एक्स ला इंटिग्रेट करतोय XW2 XF. तर इथे W म्हणजे वेस्ट आहे, F म्हणजे फीड आहे. तर dl अपॉन एल चं इंटिग्रेशन असतं ln ऑफ एल, आणि ln ऑफ एल ला अप्पर मायनस लोअर इंटिग्रेशन जर केलं तर ln ऑफ एफ मायनस ln ऑफ डब्ल्यू, म्हणजेच लॉग रूल अप्लाय केला ln ऑफ एफ बाय डब्ल्यू. राईट हँड साइड हे dx आहे, इथे मायनस एक्स आहे, आपल्याला सॉल्व्ह करता येणार नाही म्हणून हे इक्वेशन जसं तसं राहील. तर हे जे फायनल इक्वेशन आलेले ln एफ बाय डब्ल्यू इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स डब्ल्यू टू एक्स एफ dx अपॉन वाय मायनस एक्स, याला म्हणतो आपण रेलेज इक्वेशन. तर डेरिवेशन ऑफ रेलेज इक्वेशन पण तुम्हाला येऊ शकतं, किंवा डेरिवेशन ऑफ सिंपल डिस्टिलेशन किंवा डिफरन्शियल डिस्टिलेशन, तर ते तुम्हाला रेलेज इक्वेशनच डिराईव्ह करायचं. आता इथे जर टोटल प्रोसेस साठी जर आपण यूज केलं तर इथे टोटल फीड घ्यावं लागेल, टोटल डिस्टिलेट घ्यावं लागेल आणि टोटल वेस्ट घ्यावं लागेल. तर इथे MVC नुसार मोल फ्रॅक्शनचं बॅलन्स इन XF इंटू एफ इक्वल टू YD ॲव्हरेज इंटू डी. YD ॲव्हरेज म्हणजे काय, की मोर व्होलाटाईल कॉम्पोनंटचं जे काही डिस्टिलेट तयार होत राहतो तिथे, कारण प्रत्येक कट मध्ये कॉन्सन्ट्रेशन चेंज होत राहील ना, म्हणून इथे YD ॲव्हरेज आलाय. तर टोटल डिस्टिलेटचा जो काही मोल फ्रॅक्शनचा ॲव्हरेज असेल तो घ्यायचा इथे, आणि XW इंटू डब्ल्यू वेस्टचा घ्यायचा. तर हे एक इक्वेशन तुम्हाला यूज करता येईल ज्या केसमध्ये एखादी क्वांटिटी तुम्हाला त्यांनी कॅल्क्युलेट करायला सांगितली असेल. नंतर सेकंड केस आहे फ्लॅश ऑर इक्विलिब्रियम कंडिशन. त्याच्यामध्ये कन्सिडर केलेलं आहे की 1 मोल फीड ही हीट एक्सचेंजर थ्रू हीट करतोय आपण, आणि त्याच्यानंतर प्रेशर रिड्युसिंग वॉल थ्रू सेंड करतोय डिस्टिलेशन कॉलमला. तर आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं म्हणजे प्रेशर इन्क्रीज केलं आधी, आणि नंतर प्रेशर रिड्यूस करतोय. तर प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द बॉइलिंग पॉइंट. तर प्रेशर रिड्यूस केलं तर बॉइलिंग पॉइंट पण रिड्यूस होईल, आणि ते सगळं लिक्विड कॉम्पोनंट फ्लॅश होईल. फ्लॅश होईल याचा मिनिंग आहे कमी टेम्परेचर कमी प्रेशरमुळे ते डायरेक्ट काही गोष्टी मोर ऑर्डल कॉम्पोनंट मध्ये वेपराइज होतील. म्हणून हे व्हेपर सेपरेट होतील इथे ह्या सेपरेटर थ्रू, आणि जे LVC रिच वाला जे काही लिक्विड असेल ते खाली जाईल. तर LVC रिच वाला लिक्विड इथे आलंय लिक्विड, आणि इकडे वेपर्स हे MVC रिच आले. तर जे काही वेपर्स आलेले इथे त्याला स्मॉल एफ मोलनी इथे सिम्बॉलाइज केलेलं आहे, आणि त्याचा फ्रॅक्शन आहे स्मॉल वाय. म्हणजे हे वेपर्स आहे एफ मोल आणि त्याचं फ्रॅक्शन आहे वाय. नंतर जे काही लिक्विड आलेलं आहे, तर आता इथे आपण 1 मोल फीड कन्सिडर केलेली आहे ना, तर इथे जर एफ गेलं तर रिमेनिंग इज 1 - एफ. तर इथे 1 - एफ मोल आलेले आहेत, आणि त्याचा फ्रॅक्शन आहे लिक्विड मधला एक्स. तर हे मेकॅनिझम आहे फ्लॅश डिस्टिलेशनचं. आता याच बेसिसवर तुम्हाला ओव्हरऑल मटेरियल बॅलन्स आणि इंडिव्हिज्युअल मटेरियल बॅलन्स लिहिता येईल. जसं इथे आता MVC इन फीड, तर आपण 1 कन्सिडर केलेलं आहे फीडला, आणि त्याचा फ्रॅक्शन आहे XF. नंतर वेपर मध्ये काय केलेलं आहे आपण, एफ वेपर्स आले होते आणि त्याचा फ्रॅक्शन होता वाय, आणि लिक्विड मध्ये 1 - एफ मोल आले होते आणि त्याचा फ्रॅक्शन एक्स. मग हे जर सॉल्व्ह केलं आपण तर XF इंटू 1 म्हणजे XFच राहील इक्वल टू FY प्लस 1 - FX. आता FY जो आहे तो आपण सेम ठेवलाय. 1 - एफ एक्स जे आहे ते लेफ्ट हँड साईडला घेतलं तर ती मायनस होईल, म्हणून इथे -1 - FX आलं प्लस एक्स आहे. आता आपल्याला वाय फॉर्म मध्ये इक्वेशन काढायचंय, कारण आपल्याला स्ट्रेट लाईन इक्वेशन्स ला कम्पेअर करायचंय, म्हणून हा स्मॉल एफ ने राईट हँड साईडला डिवाइड केलं. तर दोन्ही टर्मला डिवाइड होऊन जाईल -1 - एफ अपॉन एफ इंटू एक्स प्लस XF अपॉन एक्स. तर हे आता इक्वेशन जे आलेलं आहे ते आहे मटेरियल बॅलन्स किंवा ऑपरेटिंग लाईन इक्वेशन फ्लॅश डिस्टिलेशन साठी. ठीक आहे. मग आता याला जर कम्पेअर केलं तुम्ही तर y इक्वल टू MX प्लस C असं स्ट्रेट लाईनचं इक्वेशन असतं. तर समजा ही स्ट्रेट लाईन जर असेल तर तुमचा स्लोप झाला -1 - एफ अपॉन एफ, आणि y इंटरसेप्ट झाला XF अपॉन एफ. तर आपण
जर स्मॉल एफ ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही स्लोप कॅल्क्युलेट करू शकता आणि स्लोपच्या बेसिसवर स्लोप इक्वल टू टॅन थिटा असतो. तर टॅन थिटा वरून अँगल कॅल्क्युलेट करता येईल आणि त्या बेसिसवर तुम्हाला ग्राफ प्लॉट करता येईल. ठीक आहे. मग हे इक्वेशन तुम्हाला आता ऑपरेटिंग लाईनचं यूज करता येईल जर अशी न्यूमरिकल मध्ये रिक्वायरमेंट असेल. आता एक्स इक्वल टू वाय असं डायगोनल कंडिशन यांनी कन्सिडर केलेली आहे. तर ह्या वाय ला जर आपण एक्स कन्सिडर केलं तर त्याच्यानुसार काय होईल, एक्स इक्वल टू हे राईट हँड साइडचं इक्वेशन येईल. आणि याला जर सॉल्व्ह केला आपण तर एफ कॉमन घेता येईल. तो लेफ्ट हँड साइडला घेतला एक्स इंटू एफ, मग हे -1 मायनस एफ एक्स राहिलं प्लस एक्स एफ राहिलं. याला सॉल्व्ह केलं -x × 1 -x इंटू -f प्लस एक्स एफ प्लस एक्स एफ. आता इथे जर चेक केलं तर एक्स एफ लेफ्ट हँड साइडला गेला तर एक्स एफ मायनस एक्स एफ झिरो होऊन जाईल. -x लेफ्ट साइडला गेला तर एक्स होऊन जाईल. सो एक्स इक्वल टू एक्स एफ. म्हणजे जर डायगोनल कंडिशन जर बघितली एक्स इक्वल टू वाय तर तिथे एक्स इक्वल टू एक्स एफ असतो. आणि एक्स इक्वल टू वाय म्हणतोय म्हणजे वाय सुद्धा एक्स एफ झाला. तर डायगोनलला एक्स इक्वल टू एक्स एफ वाय इक्वल टू एक्स एफ म्हणजे हा जो पॉइंट झाला डायगोनल वरला एक्स एफ वाय एफ असा पॉइंट तुमचा झाला. म्हणजेच एक्स एफ हे दोन्ही सेम असल्यामुळे एक्स एफ कॉमा एक्स एफ असा पॉइंट तयार झाला. तर एक्स एफ जर तुम्हाला न्यूमरिकल मध्ये दिलेलं असेल तर ते तुम्ही डायरेक्टली ग्राफवर घेऊ शकता. समजा जर इथे एफ इक्वल टू 1 अशी केस दिली त्यांनी तर तुमचा स्लोप काय होईल, -1 - 1/1 म्हणजेच 1 - 1 0 आहे. तर स्लोप तुमचा 0 होऊन जाईल. तर एफ इक्वल टू 1 जर कंडिशन असेल तर स्लोप 0 म्हणजे हॉरिझॉन्टल फ्लॅट कंडिशन. तर हा पॉइंट बघा डायगोनल वरचा एक्स एफ आहे आणि तिथून फ्लॅट कंडिशन म्हणजे अशी हॉरिझॉन्टल लाईन एक्स ऍक्सिसला पॅरल काढता येईल ती आहे एफ इक्वल टू 1. जर आपण एफ इक्वल टू 0 घेतलं तर स्लोप कसा कॅल्क्युलेट होईल, -1 - 0/0. तर इथे काय होईल, -1/0. सो एनिथिंग अपॉन 0 इज इन्फिनिटी. तर तुमचा स्लोप इन्फिनिटी झाला. तर स्लोप इन्फिनिटीचा मिनिंग असतो व्हर्टिकल पोझिशन. तर वाय ऍक्सिसला पॅरल झाला एफ इक्वल टू 0. आता या 0 आणि 1च्या मध्ये जर कुठली कंडिशन असेल तर ती कुठेतरी लाईन येईल. ती लाईन कशावर डिपेंड असेल, तर ती लाईन तुमच्या स्लोपवर डिपेंड असेल. स्लोप इक्वल टू टॅन थिटा, थिटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ स्लोप. मग थिटाची काहीतरी व्हॅल्यू येईल आणि त्याच्यावरून तुम्हाला अँगल या एक्स एफ पॉईंट वरून काढावं लागेल. मग या दोघांच्या मध्ये ते कुठेतरी लाईन येईल. आता ही लाईन जर ड्रॉ केली तर त्याचा यूज काय करायचा आहे, तर ही लाईन एक्स वाय ला जिथे कट होईल त्याच्यावरून तुम्हाला त्या कंडिशनचे मोल फ्रॅक्शन्स कॅल्क्युलेट करता येतात. तर फ्लॅश किंवा इक्विलिब्रियमचे जर तुम्हाला न्यूमरिकल्स आले आणि त्यांनी जर मोल फ्रॅक्शन्स कॅल्क्युलेट करायला लावले त्यालाच कॉम्पोजिशन म्हणतात. ते कॉम्पोजिशन कॅल्क्युलेट करायसाठी तुम्हाला आधी हे कॅल्क्युलेशन्स करावं लागतील, ग्राफ प्लॉट करावं लागतील. थर्ड केस आहे कंटिन्युअस डिस्टिलेशन किंवा फ्रॅक्शनेशन. तर फ्रॅक्शनेशन हा इंडस्ट्रीज मधला सगळ्यात इम्पॉर्टंट फिनॉमिना आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की डिस्टिलेशन कॉलम हा एक कॉम्पोनंट आहे, नंतर कंडेन्सर हा एक कॉम्पोनंट आहे आणि बॉयलर हा एक कॉम्पोनंट आहे. आता या केसमध्ये परत परत लिक्विड रिफ्लक्स होतंय. म्हणजे आता इथे काय होईल, फीड फेड करतोय आपण एफ, त्याचं फ्रॅक्शन एक्स एफ. नंतर ही फीड इथे जर लिक्विड फॉर्म मध्ये असेल तर रिबॉयलर मध्ये येईल. स्टीम सप्लाय करतोय, वेपर्स तयार होतील. वेपर्स या प्लेट्स किंवा पॅकिंग्स मधून वर जातील, इथे कंडेन्स होतील, कंडेन्स मधून अक्युमुलेटर मध्ये जातील. याच्यातला काही पार्ट लिक्विड मधला कॉलम मध्ये जर सेंड केला तर तो रिफ्लक्स म्हणतो आपण त्याला. मग हायली कॉन्सन्ट्रेटेड लिक्विड आपण परत कॉलम मध्ये सेंड करतोय. या फीड सोबत ते हायली कॉन्सन्ट्रेटेड लिक्विड येईल, परत हे रिबॉयलर मध्ये जाईल आणि वेपरायझेशन स्टार्ट होईल. परत इथे आता हायली कॉन्सन्ट्रेटेड लिक्विड परत तयार होईल आणि वेपर्स येतील आणि ही प्रोसेस कंटिन्यू चालू राहील जोपर्यंत तुम्हाला तुमचा प्रोडक्ट म्हणजेच डिस्टिलेट त्या कॉन्सन्ट्रेशनचा भेटत नाही तोपर्यंत आपण हे यूज करतोय. आता हे बॉइलिंग कंटिन्यू चालू आहे, वेपरायझेशन कंटिन्यू चालू आहे, म्हणून याला बॉयलरच्या ऐवजी रिबॉयलर असा शब्द आपण यूज करतो. ठीक आहे. तर ही सिंपल मेकॅनिझम रेक्टिफिकेशन किंवा फ्रॅक्शनेशन. तर या फीडच्या वरचा जो पार्ट आहे याला रेक्टिफिकेशन म्हणतात आणि याच्या खालच्या पार्टला स्ट्रिपिंग सेक्शन म्हणतात.
तर रेक्टिफिकेशन काय म्हणतोय आपण, कारण याच्यामध्ये वेपर्स हा रेक्टिफाय होत जातो, म्हणजे हायली कॉन्सन्ट्रेट होत जातो, म्हणून रेक्टिफिकेशन सेक्शन. आणि इकडे एलव्हीसी जो आहे तो त्या वेपर्स मधून स्ट्रिप आउट होतो, म्हणजे बाजूला निघून जातो, म्हणून याला स्ट्रिपिंग सेक्शन म्हणतात. तर एलव्हीसी लिक्विड मधून सेपरेट आउट होणं, वेपर्स मधून सेपरेट आउट होणं, किंवा एमव्हीसी रिच वेपर्स तयार होणं, दोन्ही सुद्धा बेनिफिशियल आहे कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करायसाठी, कारण आपलं मेन कॉन्सन्ट्रेशन हे फक्त मोर होलाटाईल कॉम्पोनंट ओरिएंटेड आहे. तर ह्या दोन्ही केसेसमध्ये हे रेक्टिफिकेशन स्ट्रिपिंग मध्ये दोन्ही पण एमव्हीसी रिचच वेपर्स तयार होत जाणार आहे. तर या दोन केसेससाठी मग परत इथे तुम्हाला वेगवेगळ्या कंडिशन, कारण आपण आता काय म्हटलं, फक्त फीड ही लिक्विड असेल तर फीड ही वेगवेगळ्या कंडिशनची असू शकते. आणि ह्या प्रत्येक प्लेटवर काय मेकॅनिझम चालू आहे हे तुम्हाला डायग्राम वरून कळेल, की प्रत्येक प्लेटवरून वेपर्स चाललेत आणि त्या वेपरचे काही फ्रॅक्शन असतील. प्रत्येक प्लेटवर काहीतरी लिक्विड येतंय, त्याचे लिक्विड फ्लो रेट आणि फ्रॅक्शन असेल, आणि तिथून परत खाली लिक्विड जातंय, त्याचा परत लिक्विड फ्लो रेट आणि फ्रॅक्शन असणार आहे. तर प्रत्येक प्लेटला सफिक्स काहीतरी आपण यूज करू शकतो. जसं इथे प्लेट एन आपण कन्सिडर केली तर याचे वेपर्स व्हीएन आणि फ्रॅक्शन वायन, त्याचं लिक्विड फ्लो रेट एल एन आणि त्याचं फ्रॅक्शन एक्स एन. असंच एन प्लस वन ला आणि एन मायनस वन ला आपण यूज करू शकतो. आणि मग एक्स वाय किंवा टी एक्स वाय प्लॉटवर आपण त्या त्या स्टेटचं त्या लोकल पॉईंटचे फ्रॅक्शन्स आपल्याला आयडेंटिफाय करता येतात. तर इथे आता या डिस्टिलेशन साठीचं मटेरियल बॅलन्स आहे. ओव्हरऑल मटेरियल बॅलन्स मध्ये एफ इक्वल टू डी प्लस डब्ल्यू, म्हणजे जेवढं फीड तुम्ही फेड करणार एक तर ते डिस्टिलेट होईल, नाही तर वेस्ट मध्ये येईल, म्हणून डी प्लस डब्ल्यू. याच्यात जर इंडिव्हिज्युअल मोल फ्रॅक्शन घेतला आपण, तर एफ चा मोल फ्रॅक्शन एक्स एफ, डी चा मोल फ्रॅक्शन एक्स डी, डब्ल्यू चा मोल फ्रॅक्शन एक्स डी. मग एक्स एफ इंटू एफ इक्वल टू एक्स डी प्लस डी, एक्स डी इंटू डी प्लस एक्स डब्ल्यू प्लस डब्ल्यू. हे दोन इक्वेशन आपल्याला यूज करता येतात जे काही अननोन पॅरामीटर्स असतील ते सॉल्व्ह करायसाठी. आता रिफ्लक्स हा शब्द माहित झाला आपल्याला. आता रिफ्लक्स रेशो हा एक पॅरामीटर आहे. तर रेशो म्हणजे जो रिफ्लक्स आहे एल, तो डीच्या कंपॅरिझन म्हणजे डिस्टिलेटच्या कंपॅरिझन मध्ये आपण किती दिलाय, तर त्याचा रेशो म्हणजे रिफ्लक्स रेशो. तर रिफ्लक्स रेशो हा आर ने डिनोट करतो आपण, आणि त्याचा आहे एल अपॉन डी, म्हणजे रिफ्लक्स टू द डिस्टिलेट. तर तुम्ही डायग्राम बघितली तर वेपर हे कंडेन्सर थ्रू कंडेन्सेट होता, ते या लिक्विड मधला काही पार्ट हा रिफ्लक्स म्हणून चाललाय तो एल आहे, काही पार्ट हा डिस्टिलेट म्हणजे प्रोडक्ट म्हणून घेतोय आपण तो डी आहे. तर हा एल आणि डी चा रेशो म्हणजे रिफ्लक्स रेशो. ठीक आहे. आता याच्यामध्ये रेक्टिफिकेशन सेक्शन साठी एक ऑपरेटिंग लाईन आहे आणि स्ट्रिपिंग सेक्शन साठी एक ऑपरेटिंग लाईन. तर जर तुम्ही जर चेक केलं तर ह्या डायग्राम वरून तुम्हाला कळेल की ओव्हरऑल एक तुम्हाला मटेरियल बॅलन्स घ्यावा लागेल, आणि त्या मटेरियल बॅलन्स वरून तुम्हाला लक्षात येईल. जसं आता एक बॅलन्स जे घेतोय आपण इकडे कंडेन्सरला, कंडेन्सरला काय होतंय, व्ही इन्सर्ट होतंय आणि एल आणि डी मध्ये बाहेर जात आहे. सो इनपुट इज इक्वल टू आउटपुट. तर इनपुट काय व्ही आणि आउटपुट काय एल प्लस डी. तर कंडेन्सरच्या बॅलन्स वरून व्ही इक्वल टू एल प्लस डी असं इक्वेशन आलंय ते. मग यालाच अजून वेगवेगळे अरेंजमेंट करता येईल. दुसरं अरेंजमेंट काय, की मटेरियल बॅलन्स जर ओव्हरऑल घेतला आपण म्हणजे पूर्ण सेक्शन साठी घेतला असा सेक्शन, तर या पूर्ण सेक्शन साठी घेतलं तर काय होईल, इनलेट होईल व्ही प्लस वन आणि आउटलेट येईल एल एन आणि डी. म्हणून इक्वेशन तयार होईल व्ही प्लस वन इक्वल टू एल एन प्लस डी. मग इथे हे इक्वेशन आलेलं दिसतंय तुम्हाला व्ही प्लस वन इक्वल टू एल एन प्लस डी. मग आता त्याचे जे फ्रॅक्शन्स आहेत त्या फ्रॅक्शनने तुम्हाला मल्टिप्लाय करायचंय, मग ते इंडिव्हिज्युअल मटेरियल बॅलन्स होईल. व्ही एन प्लस वनचा फ्रॅक्शन आहे वाय एन प्लस वन, एल एनचा फ्रॅक्शन आहे एक्स एन, टीचा फ्रॅक्शन आहे एक्स डी. ठीक आहे. मग इथे हे दोन तुम्हाला इक्वेशन आले, व्ही इक्वल टू एल प्लस डी आहे आणि हे दुसरे इक्वेशन. मग याला फक्त आता रिअरेंज केलंय आपण. रिअरेंज काय केलं की वाय एन प्लस वन लेफ्ट हँड साईडला घ्यायचंय. हे प्रत्येक केसमध्ये लक्षात घ्या की ऑपरेटिंग लाईनचं डेरिव्हेशन जेव्हा करतोय आपण तेव्हा वाय लेफ्ट हँड साईडला पाहिजे आपल्याला, कारण आपल्याला कम्पेअर करायचंय स्ट्रेट लाईन इक्वेशन सोबत वाय इक्वल टू एम एक्स प्लस सी फॉर्म मध्ये. मग व्ही एन प्लस वन हा राईट हँड साईडला डिवाइड होऊन जाईल. ठीक आहे.
मग Vn+1 डिवाइड झालं ln xn अपॉन Vn+1 dxd अपॉन Vn+1. ठीक आहे. मग आता इथे Vn+1 म्हणजेच ln प्लस डी आहे. जसं इथे आपण v इक्वल टू एल प्लस डी लिहिलं होतं ना, तसंच आपल्याला Vn+1 इक्वल टू ln प्लस डी लिहिता येईल. मग हे जे Vn+1 आहे, इकडचं पण Vn+1 आहे, याला ln+d असं रिप्लेस केलं. मग हे जे इक्वेशन आलेलं आहे आता yn+1 इक्वल टू ln अपॉन ln प्लस डी एक्स एन डी अपॉन ln प्लस डी एक्स डी. तर हे आहे इक्वेशन ऑपरेटिंग लाईन ऑफ रेक्टिफाइंग सेक्शन. आता आपण रिफ्लक्स रेशो एल अपॉन डी बघितला ना, तर तोच ln अपॉन डी म्हणजेच आर नी असं रिप्लेस करू शकतो. हे इथे लिहिलेलं आहे आपण, हे बघा आर रिप्लेस केलंय. हा ln अपॉन जर डी म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जर डी ने डिवाइड केलं तर ln अपॉन डी होईल, तो आर तयार झाला. इथे खाली पण ln अपॉन डी होईल, तो आर तयार झाला. इथे डी अपॉन डी होईल म्हणून तो कॅन्सल होऊन 1 आला. एक्स एन तसं तसं डी अपॉन डी कॅन्सल होईल म्हणून फक्त इथे एक्स डी आलंय. ln अपॉन डी म्हणजे परत आर आला आणि डी अपॉन डी म्हणजे 1 आला. म्हणजे मग आता हे इक्वेशन ऑपरेटिंग लाईन ऑफ रेक्टिफाइंग सेक्शनचं ह्या फॉर्म मध्ये आलं की जर सफिक्स रिप्लेस केले तर y इक्वल टू आर एक्स अपॉन r+1 प्लस एक्स डी अपॉन r+1. तर हे आपण आता ऑपरेटिंग लाईन जेव्हा कॅल्क्युलेशन्स करणार आहे मॅकॅप थिल मेथडनी, तेव्हा तुम्हाला हे ऑपरेटिंग लाईनचं इक्वेशन यूज करायचं. ठीक आहे. y इक्वल टू r/r+1x प्लस एक्स डी बाय r+1. आता जसं आपण ऑपरेटिंग लाईन ऑफ रेक्टिफाइंग सेक्शन केलं तसंच स्ट्रिपिंग सेक्शन पण करता येईल. तर स्ट्रिपिंग सेक्शन तुम्हाला माहिती आहे फीडच्या खालचा पार्ट. तर फीडच्या खाली रिबॉयलर मेन कॉम्पोनंट असणार आहे. तिथे लिक्विड येईल, वेपर्स जाणार आहेत आणि इकडचं जे लिक्विड आहे ते रिबॉयलर मध्ये इनपुट आणि हे वेपर्स आउटपुट आणि मेन आउटपुट आहे वेस्ट. तर इथे परत तुम्हाला चेक करता येईल की ओव्हरऑल मटेरियल बॅलन्स पण करता येईल आणि तुम्हाला सेपरेट एक इंडिव्हिज्युअल मटेरियल बॅलन्स पण घेता येईल. तर समजा आता जर आपण ओव्हरऑल मटेरियल बॅलन्स जर घेतलं तर ओव्हरऑल मध्ये काय इनपुट हे आहे ना, हे लिक्विड म्हणजे एल एम इक्वल टू आउटपुट काय मग आता Vm+1 आणि इकडचं मेन आउटपुट आहे W. म्हणजे या टोटल सेक्शनचं जर आपण मटेरियल बॅलन्स घेतलं तर LM इनपुट, Vm+1 आउटपुट आणि W आउटपुट. मग इक्वेशन तयार झालं LM इक्वल टू Vm+1 प्लस W. ठीक आहे. मग आता याला जर आपण इंडिव्हिज्युअल मटेरियल बॅलन्स घेतलं तर LM चा इंडिव्हिज्युअल मटेरियल फ्रॅक्शन आहे XM, Vm+1 चा Ym+1 आणि W चा XW. मग हे इक्वेशन तयार झालंय. आपलं टार्गेट परत आहे की Ym+1 आपल्याला सेपरेट पाहिजे म्हणून बाकीची रिअरेंजमेंट केली आपण. WXW हा लेफ्ट हँड साईडला घेतला म्हणून हे मायनस साइन आलं आणि मग त्याच्यामध्ये Vm+1 जो होता त्याने डिवाइड करून टाक. मग Ym+1 इक्वल टू हे Vm+1 जे होतं त्यालाच आपल्याला LM-W असं रिप्लेस करता येईल आणि ते जर रिप्लेस केलं तर आपले ऑपरेटिंग लाईन ऑफ स्ट्रिपिंग सेक्शन आले. तर हे बेसिक दोन डेरिवेशन झाले, ऑपरेटिंग लाईन ऑफ रेक्टिफाइंग सेक्शन आणि स्ट्रिपिंग सेक्शन. आता जेव्हा आपण हे सेक्शन्स यूज करतो तर त्याच्यामध्ये आपण एक डायग्राम मध्ये बघितले होते डॉटेड लाईन्स किंवा प्लेट्स. पण मग डिस्टिलेशन कॉलम आपल्याला केवढा पाहिजे किंवा प्लेट्स किती पाहिजे याचे कॅल्क्युलेशन्स असतात. तर तुम्हाला मेन नंबर ऑफ थेरॉटिकल प्लेट्स ज्या आहेत त्याचे कॅल्क्युलेशन्स आहेत. तर त्याच्यासाठी मॅकॅप थिल मेथड जी आहे ती डिप्लोमा लेवलला आहे. लेविस सोरल मेथड तुम्हाला आता नाहीये. मॅकॅप थिल मेथड ही ग्राफिकल मेथड आहे आणि त्याच्यामध्ये आपण ऍझ्युम करून चाललोय की सगळे मोलार लॅटेंट हीट आहेत वेपरायझेशनच्या त्या इक्वल आहेत. इथे जी काही मिक्सिंगची हीट आहे ती आपण निग्लेक्ट करतोय. कॉलम हा ॲडियाबॅटिक कन्सिडर करतोय आणि प्लेटची इफिशियन्सी 100% कन्सिडर करतोय आणि मिक्सचर फक्त बायनरी आहे हे कन्सिडर करतोय. त्याच्यानुसार हे वर्कआउट करतोय. तर याच्यामध्ये आता मॅकॅबनी
जे ॲझम्पशन केलं होतं त्याच्यानुसारच्या स्टेप्स तुम्हाला डायरेक्ट ग्राफिकली सांगतोय मी. त्याच्यामध्ये स्टेप्स इन मॅकअप थिल मेथड असा सुद्धा क्वेश्चन असू शकतो थेअरीमध्ये. तर तुम्ही ग्राफिकली जे आहे तेच बघू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही हा ग्राफ आधी समजून घ्या की एक्स वर्सेस काय दिलेलं आहे. त्याच्यामध्ये एक्स म्हणजे एक्स ऍक्सिसला मोल फ्रॅक्शन एमव्हीसी इन लिक्विड फेज आहे, वाय हा मोल फ्रॅक्शन ऑफ एमव्हीसी इन वेपर फेज आहे. डायगोनल ड्रॉ केलेला आहे एक्स इक्वल टू वाय. आता इथे आपल्याला नंबर ऑफ थेरॉटिकल प्लेट्स कॅल्क्युलेट करायचे आहे. तर त्या प्रोसिजरच्या आधी तुम्हाला जे आपले बेसिक इक्वेशन होते एफ इक्वल टू डी प्लस डब्ल्यू आणि एफ इंटू एक्स एफ इक्वल टू डी इंटू एक्स डी प्लस डब्ल्यू इंटू एक्स डब्ल्यू हे इक्वेशनचा यूज करता येईल. म्हणजे ह्या जर डी डब्ल्यू एल वगैरे असे कुठले जर अननोन क्वांटिटीज असतील तर त्या पहिले सॉल्व्ह करून घ्यायच्या आहे. मग एक्स वाय डेटा काढायचा आहे. मग या एक्स वाय डेटावर तुम्हाला डायगोनल ड्रॉ करायचा आहे आणि डायगोनल ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला एक्स डी व्हॅल्यू, एक्स एफ व्हॅल्यू आणि एक्स डब्ल्यू व्हॅल्यू त्या डायगोनलवर नोट डाऊन करायच्या. तर इथे जसं आता एक्स डी व्हॅल्यू टाकलेली आहे, मध्ये इथे एक्स एफ असणार आहे आणि एक्स डब्ल्यू पण व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे. आता इथे खरं तर तुम्हाला जे ऑपरेटिंग लाईनचं इक्वेशन आहे, आता रेक्टिफाईंग सेक्शनचं ऑपरेटिंग लाईनचं इक्वेशन आहे, तर त्याच्यानुसार ही एक ऑपरेटिंग लाईन ड्रॉ करायची आहे तुम्हाला ग्राफिकली. मग ही ऑपरेटिंग लाईन ड्रॉ करताना वाय इक्वल टू एम एक्स प्लस सी या फॉर्म मध्ये तुम्हाला इक्वेशन ऑलरेडी डिराईव्ह केलंय आपण. तर त्याच्यामध्ये एक तर तुम्ही इंटरसेप्ट घेऊ शकता एक्स डी बाय आर प्लस वन, किंवा जो स्लोप आहे तो सुद्धा घेऊ शकता आर अपॉन आर प्लस वन. तर मी तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही एक्स डी बाय आर प्लस वन असा वाय इंटरसेप्ट घेतला तर थोडंसं अॅक्युरसी वाढेल. कारण ह्याच्यामध्ये एक्स डी पॉईंट जो आहे इथून तुम्हाला एक्स डी अपॉन आर प्लस वन जी काही व्हॅल्यू आलेली आहे ना, तर एक्स डी बाय आर प्लस वन वाय इंटरसेप्ट आहे म्हणून ती वाय ऍक्सिसला इथे पॉइंट आउट करायची. एक्स डी व्हॅल्यू इथून घ्यायची आणि इथून डायरेक्टली स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. तर ही मॅकॅप मेथड मधली ही मेन ऑपरेटिंग लाईनची स्टेप आहे. एक्स डी पासून एक्स डी बाय आर प्लस वन वाय ऍक्सिसला पॉइंट घ्यायचा आहे आणि ती लाईन जॉईन करायची. आता हा एक्स डी हा डिस्लेट आहे ना, म्हणजे वरचा सेक्शन आहे म्हणून ती ऑपरेटिंग लाईन रेक्टिफाईंग सेक्शनची. आता जेव्हा इथे आपण खरं तर एक्स डब्ल्यू जो घेतलाय तर त्याच्या स्लोप वरून सुद्धा आपल्याला अशी लाईन ड्रॉ करता येते. ठीक आहे. पण मी तुम्हाला रिकमेंड करेल की फीडची जी काही कंडिशन असेल, तर समजा फीडची कंडिशन आहे सॅच्युरेटेड लिक्विड लाईन, तर तिथून तुम्हाला डायरेक्ट व्हर्टिकल ड्रॉ करता येईल. सॅच्युरेटेड वेपर लाईन असेल तर हॉरिझॉन्टल ड्रॉ करता येईल. तर आपण सध्या केस कन्सिडर करू की सॅच्युरेटेड लिक्विड लाईन आहे, व्हर्टिकल ड्रॉ केलं तुम्ही एक्स एफ पासून, आणि ही जी ऑपरेटिंग लाईन आहे रेक्टिफाईंग सेक्शनची ती आणि फीड लाईन जिथे इंटरसेक्ट होतील, म्हणजे हा पॉइंट आहे हा 3 नंबरचा इथे दिसतोय तुम्हाला, तर ह्या पॉइंट पासून एक्स डब्ल्यू तुम्हाला जॉईन करायचं. ठीक आहे. जर असं जॉईन केलं तर ऑटोमॅटिक तुमची स्ट्रिपिंग सेक्शनची ऑपरेटिंग लाईन जी आहे ती ड्रॉ होऊन जाते. आणि मग नेक्स्ट स्टेप तुम्हाला घ्यायचंय की एक्स डी पासून एक्स वाय कर्वला हॉरिझॉन्टल म्हणजेच एक्स ऍक्सिसला पॅरलल अशी लाईन ड्रॉ करायची. मग एक्स वाय पासून परत ड्रॉप करायचे खाली म्हणजेच वाय ऍक्सिसला पॅरलल, पण ती ऑपरेटिंग लाईन ऑफ रेक्टिफाईंग सेक्शन वर घ्यायची, फक्त खाली नाही घ्यायची. मग त्या ऑपरेटिंग लाईन पासून परत हॉरिझॉन्टल एक्स वाय कर्वला टच होईल अशी, तिथून परत खाली ऑपरेटिंग लाईन रेक्टिफाईंग सेक्शनला, तिथून परत हॉरिझॉन्टल, तिथून परत व्हर्टिकल. आता जर इथून एक्स एफ पॉइंट पासून इंटरसेक्शनच्या जर ही लाईन खाली गेली ड्रॉप झालेली,
तर त्याच्या खाली स्ट्रिपिंग सेक्शन असतो, हे लक्षात घ्या लॉजिकली. म्हणून मग आता पुढची जेव्हा लाईन तुम्ही हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल काढणार आहे, ती स्ट्रिपिंग सेक्शनला काढायची आहे. तर स्ट्रिपिंग सेक्शनची जी ऑपरेटिंग लाईन आहे त्याच्यावर ड्रॉप घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि मग एक्स डब्ल्यू जोपर्यंत क्रॉस होत नाही तोपर्यंत ती आपल्याला ट्रायंगल काढत जायची. तर हे ट्रायंगल आपल्याला एक्स डी पासून खाली कंडेन्सर, म्हणजे हे एक्स डी जो आहे तो कंडेन्सर आणि खाली रिबॉयलर आहे. तर टॉप टू बॉटम असे अप्रोचने आपल्याला ते काउंटिंग करायचे की किती ट्रायंगल आले. तर हे 1 2 3 4 5 6 असे जर ट्रायंगल आले तर आपण म्हणणार आहे नंबर ऑफ थेरॉटिकल स्टेजेस इक्वल टू 6 इन्क्लुडिंग रिबॉयलर. कारण एक्स डब्ल्यू क्रॉस जे केलेलं आहे ऍक्च्युली तिथे रिबॉयलर आहे. असंही लिहू शकता तुम्ही नंबर ऑफ थेरॉटिकल स्टेजेस एक्सक्लुडिंग रिबॉयलर इक्वल टू 5. म्हणजे 6 - 1 रिबॉयलर जर स्टेप मायनस केली तर ते 5 आले. तर हे जे मी सांगितलंय हेच एक्सप्लेनेशन तुम्ही मॅकॅप-थिल मेथड स्टेप बाय स्टेप प्रोसिजर मध्ये लिहू शकता. आणि याचंच ऍप्लिकेशन तुम्हाला नंबर ऑफ थेरॉटिकल प्लेट्स कॅल्क्युलेशन साठी आहे. फक्त आता याच्यामध्ये काय आहे की आपण कन्सिडर केलेली एक मेथड फीड कन्सिडर केली की सॅच्युरेटेड लिक्विड आहे. तर तुमची फीडची कंडिशन जर त्यांनी चेंज केली तर त्याच्यानुसार तुम्हाला फीड लाईन ड्रॉ करावं लागेल आणि मगच ऍक्युरेट कॅल्क्युलेशन होतील. आता याचे मॅकॅप-थिल मेथडचे लिमिटेशन आहे काही, जसं की जर रिलेटिव्ह व्होलॅटिलिटी 1.3 पेक्षा कमी असेल किंवा ग्रेटर दॅन 5 असेल तर इथे ॲक्युरेट नंबर ऑफ थेरॉटिकल प्लेट्स येत नाही. म्हणूनच आपण ॲव्हरेज रिलेटिव्ह व्होलॅटिलिटी 2.5 कन्सिडर करतोय. त्यांनी काय जी काही दिली असेल किंवा आपण कॅल्क्युलेट केली ती त्या रेंजमध्ये आली तर तुम्हाला ॲक्युरेट रिझल्ट्स येतात. नंबर ऑफ थेरॉटिकल स्टेजेस त्या नॉर्मली 10-15च्या अशा रेंजमध्ये येऊ शकतात. 25 ला जर त्या क्रॉस करणार असतील तर मॅकॅप-थिल मेथडचं हे लिमिटेशन आहे, हे ॲक्युरेट रिझल्ट देणार नाही. आणि रिफ्लक्स रेशो जो आहे तो जर 1.1 पेक्षा कमी असेल तर इथे तुम्हाला मिनिमम रिफ्लक्स रेशो रेच्या तर तिथे ॲक्युरेट रिझल्ट येणार नाही. म्हणून रिफ्लक्स रेशो ऑलवेज ग्रेटर दॅन 1.1 टाइम्स द मिनिमम रिफ्लक्स रेशो, तरच मॅकॅप-थिल मेथड ही युजफुल आहे. लेविस सोरल मेथड तुम्हाला नाहीच आहे. आता मी जे सांगितलं तुम्हाला की तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करताना फीडची कंडिशन तुम्हाला बघावं लागेल. जसं आता इथे कोल्ड फीडची कंडिशन आहे तर ह्या कंडिशन मध्ये काय होतं की फीड हे कोल्ड आहे, म्हणजे वरून तर लिक्विड येतच आहे रेक्टिफिकेशन सेक्शन मधून. आता इथून खालून जे वेपर्स वरते चालले तर कोल्ड कंडिशनमुळे ह्या वेपर्स मधला काही पार्ट हा कंडेन्सेट होणार आहे. आणि हे एल डॅश जे म्हटलंय म्हणजे फीड वरून येणारं लिक्विड आणि याच्यातला कंडेन्सेट हा क्वांटिटी जास्त असणार. आणि ही व्ही डॅश पेक्षा ही व्ही क्वांटिटी कमी असणार आहे कारण याच्यामधला काही पार्ट हा रिड्यूस झालेला आहे. तर इथे कंडिशन येईल की व्ही लेस दॅन व्ही डॅश अँड एल डॅश इज ग्रेटर दॅन एल. सेम इथे जर तुम्ही चेक केलं आता कंडिशन चेंज झाली आहे. सॅच्युरेटेड लिक्विड कंडिशन आहे म्हणजे 100% लिक्विड आहे पण ते बॉइलिंग पॉईंटला आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा थोडं टेम्परेचर इन्क्रीज झालं की ते लगेच बॉईल होऊ शकतं. अशा कंडिशनला आहे. तर फीड जेव्हा इथे खाली चालली वरून लिक्विड खाली येते हे वेपर जसे तसे वर चालले कारण ही लिक्विड कंडिशन जी आहे ती बॉइलिंग पॉईंटला आहे. म्हणून इकडे कंडेन्सेट वगैरे वेपरायझेशन काही होत नाहीये. तर हे लिक्विड वरून येणारं आणि फीड हे मिळून एल डॅश येणार आहे. तर एल डॅश इज ग्रेटर दॅन एल आहे पण व्ही मधलं काही चेंज होत नाही म्हणून व्ही डॅश आणि व्ही सेम राहील. आता इथे पार्शली वेपराइज जर फीड असेल तुमचं म्हणजे लिक्विड प्लस वेपर मिक्सचर आहे आता, तर त्या केसमध्ये काय होणार आहे हे वेपर्स या व्ही सोबत व्ही डॅश सोबत ऍड होणार आहे. तर हा जो व्ही आहे आता ग्रेटर झाला व्ही डॅश पेक्षा, हे लक्षात घ्या. आणि हे जे फीड आहे हे इथे खाली येतंय पण वरून येणारं लिक्विड जे आहे त्याच्यामुळे एल डॅश ग्रेटर दॅन एलच राहिलं. नेक्स्ट कंडिशन आहे सॅच्युरेटेड वेपर, म्हणजे हे काय फीड तुमची 100% वेपर आहे. मग 100% वेपर असल्यामुळे ते वरते चाललंय या व्ही डॅश सोबत ऍड होईल म्हणून व्ही ग्रेटर दॅन व्ही डॅशच आलं. आणि एल हा खाली आलाय तर याच्यामध्ये एल इक्वल टू एल डॅश कंडिशन. ते 100% वेपर असल्यामुळे लिक्विड जसं तसं राहणार आहे सॅच्युरेटेड वेपर कंडिशन. आणि एक केस आहे सुपरहिटेड वेपर, म्हणजे फीडला 100% वेपर्स तर आहेच आहे पण त्या ड्यू पॉइंट पेक्षा जास्त त्याला हिट केलेलं आहे
म्हणून त्याला सुपर हिटेड कंडिशन म्हणतोय आपण. तर तो काय करणार आहे आता, सुपर हिटेड असल्यामुळे या लिक्विड मधले काही मॉलिक्युल्सला वेपराइज करून घेऊन जाणार आहे. तर इथे आता हे व्ही मॅक्सिमम राहणार आहे इथे, आणि इथे मात्र कंडिशन चेंज झाली. आता एल डॅश हा येणारा एल पेक्षा कमी असतो. ठीक आहे. तर या फीडच्या 5 कंडिशन्स आहेत, ज्याच्यामुळे मेकॅनिझम काय चेंज होतं हे तुम्हाला कळलं, आणि त्याच्यानुसारच इथे एक इक्वेशन पण तयार होते. तर इथे एल डॅश इक्वल टू एल प्लस क्यू एफ असं जनरल इक्वेशन आपल्याला यूज करता येतं. तर एल डॅश तुम्हाला माहिती आहे, खाली येणारं लिक्विड फीड कंडिशनच्या खाली, फीड प्लेटच्या खाली, आणि एल हे वरून येणारं लिक्विड आहे. आणि फीड त्याच्यामधला लिक्विड किंवा व्हेपर पार्ट किती, तर हे कंडिशन डिसाइड करणारा फॅक्टर आहे, ज्याला म्हणतो आपण क्यू. तर क्यू फॅक्टर काय आहे, थर्मल कंडिशन डिनोट करणारा फॅक्टर आहे. म्हणजे फीड हे कोल्ड फीड आहे का, सॅच्युरेटेड लिक्विड आहे का, मिक्सचर ऑफ लिक्विड वेपर आहे का, सॅच्युरेटेड वेपर आहे का, सुपर हिटेड वेपर आहे, हे क्यूच्या व्हॅल्यू वरून कळेल. जसं तुम्ही एक्झाम्पल जर इथं बघितलं तर क्यू ग्रेटर दॅन 1 असेल तर याचा मिनिंग आहे कोल्ड लिक्विड. क्यू इक्वल टू 1 असेल तर सॅच्युरेटेड लिक्विड. क्यू बिटवीन 0 अँड 1 असेल तर मिक्सचर आहे. क्यू इक्वल टू 0 असेल तर सॅच्युरेटेड वेपर आहे. क्यू लेस दॅन 0 असेल तर सॅच्युरेटेड वेपर, सुपर हिटेड वेपर आहे. तर हे सगळ्या कंडिशन्स क्यूच्या बेसिसवर डिफाईन करता येतात. मग क्यू म्हणजे इथे काय आहे, ते एनर्जी टू कन्वर्ट 1 मोल ऑफ फीड टू सॅच्युरेटेड वेपर विथ रेफरन्स टू मोलार लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन. तर हे किती एनर्जी लागतीये तुम्हाला 1 मोल फीड वेपर मध्ये कन्वर्ट करायला, सॅच्युरेटेड वेपर मध्ये कन्वर्ट करायला लॅटंट हीटच्या बेसिसवर. तर ती क्यू कंडिशन आहे, त्या व्हॅल्यू वरून तुमचं इक्वेशन चेंज होईल, आणि इक्वेशन वरून तुमचे जी फीड लाईन आहे ती फीड लाईन पण चेंज होईल. फीड लाईन कशी असते तर तुम्हाला हे याच्यावरून कळेल की आपण एल डॅश इक्वल टू एल प्लस क्यू एफ घेतलं होतं इक्वेशन, रिअरेंज केलं, एल लेफ्ट साइडला गेला, एल डॅश मायनस एल इक्वल टू क्यू एफ झालं. तसंच आता रेक्टिफाईंग सेक्शन मध्ये काय होईल, वेपरचं व्ही इक्वल टू व्ही डॅश प्लस 1 मायनस क्यू एफ. कारण इकडे जर क्यू घेतला तर इथे 1 मायनस क्यू येईल. जे लिक्विड मध्ये गेलंय रिमेनिंग इज इन वेपर, म्हणून समेशन हे 1च असणार आहे. मग इथे आपण रिअरेंज केलं, व्ही डॅश लेफ्ट साइडला घेतला तर व्ही मायनस व्ही डॅश आला इक्वल टू 1 मायनस क्यू एफ. आता व्ही इक्वल टू एल प्लस डी आपण हे ऑलरेडी ऑपरेटिंग लाईन ऑफ रेक्टिफाईंग सेक्शन मध्ये बघितलं होतं. त्याचंच फ्रॅक्शन इंडिव्हिज्युअल मटेरियल बॅलन्स पण हे इक्वेशन बघितलं, व्ही इंटू वाय एल एक्स डी एक्स डी. तसंच स्ट्रिपिंग सेक्शन मधलं हे व्ही डॅश इक्वल टू एल डॅश मायनस डब्ल्यू आणि इंडिव्हिज्युअल मटेरियल बॅलन्स बघितलं होतं. मग याचाच आता ते यूज करतोय आपण व्ही मायनस व्ही डॅश या इक्वेशन मध्ये. तर या व्ही मायनस व्ही डॅश इक्वल टू 1 मायनस क्यू एफ आलेलं आहे. मग आता इथे आपण जे इक्वेशन्स स्ट्रिपिंग सेक्शन आणि रेक्टिफाईंग सेक्शनचे हे इक्वेशनचं युटिलायझेशन करणार आहे. तर इथे आपण हे जे आहे 1.136 आणि 1.134 म्हणजे हे इक्वेशन आणि हे इक्वेशन, तर ते सबस्ट्रॅक्ट करतोय. सबस्ट्रॅक्ट कसं करतोय आपण, 1.134 मधून 1.136 म्हणजे व्ही वाय मायनस व्ही डॅश वाय, त्याच्यामध्ये वाय कॉमन आहे म्हणून ते झालं व्ही मायनस व्ही डॅश. आता इकडे एल एक्स मायनस एल डॅश एक्स, एक्स कॉमन आहे म्हणून एल मायनस एल डॅश झालं. डी एक्स डी मायनस ऑफ मायनस डब्ल्यू एक्स डब्ल्यू म्हणून ते प्लस झालं, डी एक्स डी प्लस डब्ल्यू एक्स डब्ल्यू. मग आता या इक्वेशन नंतर काय झालं की हे तर इक्वेशन आपल्याला माहितीच आहे. मग हे जसं तसं लिहिलंय वायचं एक्सचं, फक्त याला रिप्लेस करतोय आपण. डी एक्स डी प्लस डब्ल्यू एक्स डब्ल्यू काय आहे, तर ते आहे एक्स एफ इंटू एफ. तर आपण रेक्टिफिकेशन साठी इंडिव्हिज्युअल मटेरियल बॅलन्स बघितलं होतं ना, तर त्याला रिप्लेस करता येईल एक्स एफ इंटू एफ. मग इथे सबस्टिट्यूट करतोय आपण व्ही मायनस व्ही डॅश एल मायनस एल डॅशच्या व्हॅल्यू. व्ही मायनस व्ही डॅश काय होतं, तर 1 मायनस क्यू. जे तुम्ही जर इथं बघितलं तर हे बघा व्ही मायनस व्ही डॅश 1 मायनस क्यू एफ आहे. मग इथे व्ही मायनस व्ही डॅशला आपण 1 मायनस क्यू एफ रिप्लेस केलं. आणि एल मायनस एल डॅश, तर एल मायनस एल डॅश आपण इथे आता बघितलं होतं ना, हे बघा एल मायनस एल डॅश इथं आता उलट होणार आहे म्हणजे मायनस क्यू एफ येईल ते. तर इथे एल मायनस एल डॅश जो आहे तो मायनस क्यू एफ आला बघा, आणि एक्स एफ इंटू एफ जसं तसं गेलं.
मग आता ह्या इक्वेशन नंतर आपल्याला काय करायचंय, परत वाय लेफ्ट हँड साईडला ठेवायचा आहे. मग 1 मायनस क्यू एफ ने डिव्हाइड करावं लागेल. मग आता इथे जेव्हा 1 मायनस क्यू एफ ने डिवाइड करतो, इथे पण एफ आहे, इथे पण एफ आहे, म्हणून हा जो फॅक्टर आहे एफ तो कॅन्सल झालेला आहे दोन्ही साईडला. मग इथे इक्वेशन आलं फक्त y इक्वल टू मायनस क्यू अपॉन 1 मायनस क्यू एक्स प्लस एक्स एफ अपॉन 1 मायनस क्यू. तर हे आहे फीड लाईनचं इक्वेशन, क्यू लाईनचं इक्वेशन. याचा यूज काय, जेव्हा तुम्ही मॅकॅथ-थिल मेथडमध्ये फीडची कंडिशन जर त्यांनी सांगितली आणि फीडची कंडिशन सॅच्युरेटेड लिक्विड किंवा सॅच्युरेटेड व्हेपर सोडून जर सांगितली, मिक्सचर ऑफ लिक्विड अँड व्हेपर किंवा सुपरहिटेड किंवा कोल्ड लिक्विड, तर त्या केसमध्ये तुमच्या क्यूच्या व्हॅल्यू वरून तुम्हाला फीड लाईनचा अँगल काढावा लागेल आणि तो अँगल काढायसाठी हा स्लोप यूज करावा लागेल y इक्वल टू एम एक्स प्लस सी फॉर्म मध्ये. तर स्लोप आहे मायनस क्यू अपॉन 1 मायनस क्यू. मग क्यू ची व्हॅल्यू समजा त्यांनी दिलं 1/3 लिक्विड 2/3 वेपर, तर 1/3 झालं तुमचा क्यू. मग इथे -1/3 आपण 1-3 त्याच्यावरून कॅल्क्युलेशन येतील, टॅन थिटा येईल, थिटा येऊन जाईल आणि मग फीडची एक लाईन ड्रॉ करावं लागेल. मग ती फीडची लाईन आणि तुमची ऑपरेटिंग लाईन ऑफ रेक्टिफाईंग सेक्शन जिथे कट होईल ती एक्स डब्ल्यू ला जॉईन करायची आणि मग नंबर ऑफ थेरॉटिकल प्लेट्स ॲक्युरेट येतील. तर हे फीड लाईनचं डेरिवेशन पण सेपरेट येऊ शकतं तुम्हाला, कंडिशन्स पण सेपरेट येऊ शकतात आणि त्याचं युटिलायझेशन तुम्हाला मॅकॅप-थिल मेथडच्या कॅल्क्युलेशनसाठी पण येऊ शकतं. ठीक आहे. तर आपण आधी जसं एक्स इक्वल टू वाय कन्सिडर करून बघितलं होतं, तसंच इथे सुद्धा आपण करू शकतो. हे कशासाठी आहे, तर डायगोनल वरचा जो पॉइंट आहे फीड फीड लाईनचा तो कोणता आहे, तर एक्स एफ एक्स एफ. इथे तुम्हाला आता हा जो पॉइंट आहे हा एक्स एफ तिथे ड्रॉ करून दाखवलेला आहे. मग या सगळ्या ज्या आपण आता कंडिशन्स बघितल्या त्याच सगळ्या कंडिशन्स इथे दिलेल्या आहेत. टीचरनी जर समजा डायग्राम ड्रॉ करायला लावली किंवा ग्राफ ड्रॉ करायला लावला, तर तुम्हाला ह्या फीड कंडिशन ऍक्युरेट लिहायच्या आहे आणि त्याच्यासोबत त्याची हे पण लिहून दाखवायची की त्याची कंडिशन काय. जसं इथे कोल्ड फीड आहे ए म्हणजे काय, क्यू ग्रेटर दॅन 1. सॅच्युरेटेड लिक्विड बी म्हणजे काय, क्यू इक्वल टू 1. असे सगळे व्हॅल्यूज क्यूच्या, त्याची कंडिशन आणि ग्राफ हे सगळं ऍक्युरेट असेल तर तुम्हाला याच्यामध्ये परफेक्ट मार्क मिळू शकतात. ते 4 मार्कात असेल तर 4 पैकी 4 पण असू शकतात. आता जे आपण डिस्कस केले ते ह्याच कंडिशन आहे की जसं आता मी तुम्हाला सांगितलं की सॅच्युरेटेड लिक्विड असेल तर डायरेक्ट व्हर्टिकल ड्रॉ करायची. तशाच वेगवेगळ्या कंडिशनला त्यांनी ड्रॉ करून दाखवले. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक कन्सेप्ट होता रिफ्लक्स रेशो. तर रिफ्लक्स रेशोचे खरं 3 टाइप्स आहेत. एक टोटल रिफ्लक्स किंवा इन्फानाइट आहे, एक मिनिमम रिफ्लक्स रेशो आहे आणि एक ऑप्टिमम रिफ्लक्स रेशो आहे. तर टोटल रिफ्लक्स रेशो आपल्याला कळते. टोटल रिफ्लक्स रेशो म्हणजे काय, L/D इक्वल टू इन्फिनिटी. मग L/D इन्फिनिटी याचं मिनिंग काय मॅथमॅटिकली, जे डिनॉमिनेटर आहे ते 0 पाहिजे इन्फिनिटी यायला, म्हणजे डिस्लेट 0. याचं मिनिंग आहे जेव्हा टोटल रिफ्लक्स रेशो जेवढं कंडेन्सेट येतंय तेवढंच जसं तसं पूर्ण आपण तिकडे टाकतोय कॉलम मध्ये. ठीक आहे. हे बघा इथे बघा या डायग्राम मध्ये दिसतंय की हे कंडेन्सेट जे काही अक्युमुलेटर मध्ये आलं ते 100% आपण इकडे कॉलम मध्ये टाकून देतोय. इथे डिस्लेट दाखवलेलंच नाहीये. म्हणजे इथे जर विदाऊट डिस्लेट ही कंडिशन असेल तर या प्रोसेसचा काही उपयोगच नाहीये. फक्त आपण काय करतोय की ऑप्टिमम रिफ्लक्स रेशो कॅल्क्युलेट करायसाठी मिनिमम आणि टोटल ह्या कंडिशन चेक करतोय. ठीक आहे. मग आता इथे टोटल रिफ्लक्स सगळं कंडेन्सेट जे काही आहे ते कॉलम मध्ये टाकून दिलं आणि प्रोसेस कंटिन्यू राहिली अशीच. तर त्या केसमध्ये एक्स वाय कसा प्लॉट होतो चेक करा. तर एक्स वाय मध्ये ऑपरेटिंग लाईन ऑफ रेक्टिफाईंग सेक्शन जे आपण अशी नॉर्मली ड्रॉ करतो आणि स्ट्रिपिंग सेक्शनची एक्स डब्ल्यू पासून अशी ड्रॉ करतो, त्या दोन्ही ऑपरेटिंग लाईन ह्या डायगोनल वर ओव्हरलॅप झालेल्या आहेत. म्हणून तुम्हाला जेव्हा टोटल रिफ्लक्स कंडिशन अशी जर न्यूमेरिकल मध्ये आली तर तुम्हाला डायरेक्ट एक्स वाय कर्व काढायचा आहे आणि एक्स डी पासून एक्स डब्ल्यू पर्यंत ट्रँगल ड्रॉ करायचे आणि डायरेक्ट आन्सर लिहायचे. म्हणजे इथे ऑपरेटिंग लाईन रेक्टिफाईंग स्ट्रिपिंगची काढायची गरजच पडणार नाही तुम्हाला जर टोटल रिफ्लक्स कंडिशन त्यांनी दिलेली असेल. मग आता याचा इफेक्ट काय होतो हे लक्षात घ्या की जेव्हा टोटल रिफ्लक्स टाकतोय आपण, ते पूर्ण लिक्विड जेव्हा इथे कॉलम मध्ये टाकतोय तर कॉलम वर पण लोड येणार आहे
कॉलम मधून लिक्विड रिबॉयलर मध्ये जाणार आहे, रिबॉयलर वर पण लोड येणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला रिबॉयलरची कॅपॅसिटी पण वाढवावी लागते, कॉलमची पण कॅपॅसिटी वाढवावी लागते. आणि याची जर वाढली म्हणजे कंडेन्सरची पण कॅपॅसिटी वाढणारच. मग इथे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट हायर साईडला जाऊ शकते जर टोटल रिफ्लक्स कंडिशन असेल. पॉझिटिव्ह साईड काय आहे की मॅक्सिमम प्युरिटी येणार आहे. पण इथे जर नंबर ऑफ थेरॉटिकल स्टेजेस जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही, म्हणजे एका साईडला आपल्याला कॉलम, रिबॉयलर आणि कंडेन्सरच्या कॅपॅसिटी वाढवावं लागणार आहे, म्हणून मग इनिशियल इन्व्हेस्टमेंट, फिक्स इन्व्हेस्टमेंट ही वाढणार आहे. आणि नंबर ऑफ थेरॉटिकल स्टेजेसचा विचार केला तर तो मिनिमम येणार आहे. म्हणजे रिफ्लक्स रेशो जर इन्क्रीज केला तर नंबर ऑफ थेरॉटिकल प्लेट्स या डिक्रीज होतात. मग इकडे फिक्स इन्व्हेस्टमेंट तुमची थोडी डिक्रीज पण होऊ शकते. आणि ऑपरेटिंग कॉस्ट ओरिएंटेड बघितलं तर लिक्विड जास्त म्हणजे रिबॉयलरचा लोड जास्त, कंडेन्सरचा लोड जास्त, ऑपरेटिंग कॉस्ट वाढणार. ते एका ठिकाणी ऑपरेटिंग कॉस्ट 100% शुअर वाढणारच आहे टोटल रिफ्लक्स मध्ये. फिक्स कॉस्ट एका ठिकाणी इन्क्रीज होईल लोडमुळे आणि एका ठिकाणी डिक्रीज होईल. नंतरची कंडिशन आहे मिनिमम रिफ्लक्स रेशो. तर मिनिमम रिफ्लक्स रेशो कंडिशन्स काय की ज्याच्यामध्ये आपण रिफ्लक्स रेशो हा 1.1च्या आसपास ठेवू. कारण 1.1च्या खाली जर गेला तर डिस्टिलेशनच पॉसिबल नाहीये. मग 1.1च्या आसपास जर रिफ्लक्स रेशो ठेवला त्या कंडिशन मध्ये तुम्हाला इथे दिसतंय की ग्राफिकली काय चेंज होत आहे. तर हे जे एक्सडी पासून जी ऑपरेटिंग लाईन चालली आहे ती या फीड लाईनला मध्ये कट न करता डायरेक्टली एक्स वाय कर्व वर कट होते. ते समजून घ्या की नॉर्मली काय असतं, डायगोनल आणि एक्स वाय कर्वच्या मध्ये कुठेतरी इंटरसेक्शन असतो फीड लाईनचा आणि ऑपरेटिंग लाईनचा. जसं हा एक सेकंड दाखवला इथे, ही जी ऑपरेटिंग लाईन दाखवलेली ही ओके, ही एक्स वाय कर्व आणि डायगोनलच्या मध्ये इंटरसेक्शन आला. पण जेव्हा तुम्ही रिफ्लक्स रेशो मिनिमम ठेवता तेव्हा ही ऑपरेटिंग लाईन अशी ड्रॉ होती. आणि याच्यामुळे काय प्रॉब्लेम होतोय की एक्स वाय कर्व जिथे आहे तिथे ही फीड लाईन आणि ऑपरेटिंग लाईन रेक्टिफाईंग सेक्शनची कट होती. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, नंबर ऑफ थेरॉटिकल स्टेजेस या मॅक्सिमम जाणार आहे. ठीक आहे. तर हा मिनिमम रिफ्लक्स रेशोचा एक इश्यू आहे की रिफ्लक्स रेशो मिनिमम ठेवला तर तुमचं ऑपरेटिंग कॉस्ट तर कमी होईल, कारण रिफ्लक्स रेशो कमी झाला म्हणजे लिक्विड कमी झालं, रिबॉइलिंगचा लोड कमी झाला, कंडेन्सरचा लोड कमी झाला, फिक्स कॉस्ट कमी झाली. पण या केसमध्ये नंबर ऑफ थेरॉटिकल स्टेजेस वाढल्या, कारण ग्राफिकली पण तुम्हाला कळतं की इथून मी सगळ्या नंबर ऑफ थेरॉटिकल स्टेजेस काढत जाईल. तर तो नंबर वाढणार आहे. तर स्टेजेस वाढले याचं मिनिंग आहे परत तुमची फिक्स इन्व्हेस्टमेंट वाढणार आहे. तर आता मिनिमम आणि टोटल या दोन्ही केसेस जर कन्सिडर केल्या तुम्ही तर त्या बेसिसवर तुम्हाला ऑप्टिमम रिफ्लक्स रेशो काय हे कळून जाईल. तर ऑप्टिममचा सरळ मिनिंग असतोय की मिनिमम रिफ्लक्स रेशो आणि टोटल रिफ्लक्स रेशो याच्यामधली कंडिशन. आणि ही डायरेक्टली तुम्हाला जी आहे ती कमर्शियल म्हणजे फायनान्स ओरिएंटेड टर्मिनॉलॉजी यूज करतात. ती कशी यूज करतात ते या ग्राफवरून कळेल तुम्हाला. हे बघा, जेव्हा कॉस्ट वर्सेस रिफ्लक्स रेशो असा ग्राफ ड्रॉ होतो तर आपण बघितलं की काही ठिकाणी रिफ्लक्स रेशो जसं इन्क्रीज केला की ऑपरेटिंग कॉस्ट वाढणारच आहे. रिफ्लक्स रेशो इन्क्रीज केल्यामुळे काय होणार आहे की रिबॉयलर आणि कंडेन्सरचा लोड वाढेल, ऑपरेटिंग कॉस्ट वाढणार. फिक्स कॉस्ट ही काही ठिकाणी कमी होणार आहे, कारण काही ठिकाणी काय होतं, आता रिफ्लक्स रेशो इन्क्रीज केला तर नंबर ऑफ थेरॉटिकल स्टेजेस कमी होत आहे ना. पण सायमल्टेनियसली रिबॉयलर आणि कंडेन्सरचा लोड वाढल्यामुळे त्यांचे डायमीटर्स पण वाढवावे लागतील आपल्याला. तर त्याची परत फिक्स कॉस्ट वाढणार आहे. म्हणजे इनिशियली रिड्यूस होताना दिसेल पण नंतर परत वाढताना दिसेल. तर टोटल कॉस्ट ही ऑपरेटिंग कॉस्ट प्लस फिक्स कॉस्ट असते ना. मग त्याचा ग्राफ हा टोटल कॉस्टचा असा तयार होतो या दोन्ही कॉस्टमुळे. आणि ह्या टोटल कॉस्टच्या मिनिमम व्हॅल्यू जी असती त्या करस्पॉन्डिंग रिफ्लक्स रेशो जो असतो त्याला ऑप्टिमम रिफ्लक्स रेशो म्हणतात. तर ऑप्टिमम रिफ्लक्स रेशो कंडिशन काय की टोटल कॉस्टची जी मिनिमम कंडिशन आहे, टोटल कॉस्टची मिनिमम कंडिशन कुठून आली, तर ऑपरेटिंग कॉस्ट आणि फिक्स कॉस्टच्या ग्राफवरून. ठीक आहे. तर हा ऑपरेटिंग रिफ्लक्स रेशोचा जो फंडा आहे तो मिनिमम टोटल कॉस्ट बेसिसवर. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला नंबर ऑफ थेरॉटिकल प्लेट्स वर्सेस रिफ्लक्स रेशो
हे रिलेशनशिप कळते की रिफ्लक्स रेशो जर मी इन्क्रीज केला म्हणजे राईट हँड साईडला चाललो एक्स ऍक्सिसला, तर नंबर ऑफ थेरॉटिकल प्लेटच्या वाय ऍक्सिसला त्या कमी होत जातात. पण एका सर्टन स्टेजला त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. म्हणून मिनिमम मॅक्सिमम याच्यामध्ये कुठला तरी तुम्हाला काढायचा रिफ्लक्स रेशो आणि त्याच्यावरच ऑपरेट करायचे, त्याला म्हणतात ऑप्टिमम रिफ्लक्स रेशो. म्हणून मग जनरली थंब रूल असा आहे की मिनिमम रिफ्लक्स रेशोच्या 1.1 to 1.5 टाइम्स हा ऑप्टिमम रिफ्लक्स रेशो असतो. खूप जास्तही नाही, खूप कमी पण नाही. तर 1.1 to 1.5 टाइम्स मिनिमम रिफ्लक्स रेशो. आता कधी कधी असं होतं की ते मिनिमम रिफ्लक्स रेशो किंवा टोटल रिफ्लक्स रेशो असं कंडिशन्स देत नाही, तर असे जे फॉर्म्युले आहेत आपल्याला ते फॉर्म्युले अप्लाय करावे लागतात. एक्स डी मायनस वाय डॅश अपॉन वाय डॅश मायनस एक्स डॅश वगैरे. मग इथे वाय डॅश तुम्हाला दिसतंय की मिनिमम रिफ्लेक्स रेशो जिथं कट होतो त्या कंडिशन आहे वाय डॅश आणि एक्स डॅश. वाय डॅश एक्स डॅश माहित झालं, एक्स डी तुम्हाला दिलेला असेल तर मिनिमम रिफ्लेक्स रेशो कॅल्क्युलेट करता येतो. आणि त्यांनी जर काही मेन्शन केलं असेल की 1.3 टाइम्स ऑफ मिनिमम रिफ्लेक्स रेशो, तर आर इज इक्वल टू 1.3 टाइम्स आर एम, अशी कॅल्क्युलेशन पण तुम्हाला करावं लागतं. जर त्यांनी रिफ्लक्स रेशो डायरेक्टली दिलेला नसेल तर, मिनिमम रिफ्लक्स रेशो सुद्धा त्यांनी डायरेक्ट दिलेला नसेल तर, तुम्हाला आधी मिनिमम रिफ्लक्स रेशो कॅल्क्युलेट करावा लागेल, मग टोटल रिफ्लक्स रेशो येईल आणि मग त्या बेसिसवर तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागतील एक्स डी बाय आर प्लस 1 वाय इंटरसेप्ट वगैरे आणि मग टोटल मेथड. आता हे एकदम शॉर्ट मध्ये सांगतोय की बॅच डिस्टिलेशन प्रोसेस ही इंडस्ट्रीमध्ये यूज करतात. बॅच वाईज प्रोसेस आहे, सिंपल, सगळं मेकॅनिझम तेच आहे, वेगळं काही नाही याच्यामध्ये. फक्त याच्यामध्ये तुम्हाला काय आहे की हे फीड कंटिन्यू दिसत नाही तुम्हाला. इथे चेक करा तुम्ही, डायग्राम आधीची जी होती त्याच्यामध्ये ती कंटिन्युअस फीड असं दाखवलेलं होतं, इथे कंटिन्युअस फीड नाही दाखवलेलं. याचा मिनिंग आहे तुम्हाला एकदा ती बॅच टाकली की त्याच्यानंतर परत फीड ऍड नाही करत आहे, त्याच फीड मधले कंटेंट्स बॉईल करायचे, वेपराइज करायचे, कंडेन्स करायचे, काही रिफ्लक्स करायचे आणि ही प्रोसेस जोपर्यंत तुमचा डिस्टिलेट त्या पॉइंटला येणार नाही तोपर्यंत तुम्ही ही करू शकता. याला बॅच डिस्टिलेशन म्हणतात. स्मॉल क्वांटिटी स्मॉल व्हॉल्यूम साठी स्पेसिफिक काही जर क्रायटेरिया असेल किंवा सेम डिस्टिलेशन कॉलम वेगवेगळ्या प्रोडक्ट साठी वापरायचा असेल तर तुम्ही बॅच डिस्टिलेशन प्रोसेस वापरू शकता. ॲझिओट्रोप एक कन्सेप्ट आहे. एक्स इक्वल टू वाय कंडिशन म्हणजेच ॲझिओट्रोप, म्हणजे जिथे लिक्विड कॉम्पोजिशन आणि वेपर कॉम्पोजिशन जर इक्वल आले तर त्याला म्हणतात ॲझिओट्रोप. त्या ॲझिओट्रोपच्या ज्या कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये दोन मेन पार्ट आहेत. एक मिनिमम बॉइलिंग ॲझिओट्रोप सिस्टीम आहे आणि एक मॅक्सिमम बॉइलिंग ॲझिओट्रोप सिस्टीम. तर मिनिमम बॉइलिंग ॲझिओट्रोप सिस्टीम म्हणजे काय की याच्यामध्ये जी आपली नॉर्मल TXY डायग्राम होती तर त्याच्याऐवजी त्या दोन कर कुठेतरी इंटरसेक्ट होत आहे आणि त्या जर टी वर्सेस एक टी वर्सेस वाय कर म्हणजे सॅच्युरेटेड लिक्विड कर आणि सॅच्युरेटेड वेपर कर इंटरसेक्ट जर बॉटम साईडला होत असेल म्हणजे त्या कर्वच्या खाली होत असेल त्याला मिनिमम बॉइलिंग ॲझिओट्रोप म्हणतात. म्हणजे कमी टेम्परेचरलाच ते कुठेतरी एक्स इक्वल टू वाय कंडिशन आली. हे टेम्परेचर चेक करा, हे टेम्परेचर असं इथे पाहिजे होतं पण ते खाली आलंय म्हणजे कुठेतरी ॲझिओट्रोप फॉर्म झाला. ॲझिओट्रोप फॉर्म झाला म्हणजेच एक्स इक्वल टू वाय कंडिशन आली आणि ती कमी टेम्परेचरला जर झाली तर त्याला म्हणतात मिनिमम बॉइलिंग ॲझिओट्रोप. तर हे कार्बन डायसल्फाइड ॲसिटोनचं एक्झाम्पल. एक्स वाय डायग्राम मध्ये चेंज काय होईल, नॉर्मल एक्स वाय डायग्राम अशी असते, अशी ड्रॉ करतात. पण इथे काय झालंय आता एक्स इक्वल टू वाय कंडिशन म्हणजेच डायगोनल टच होऊन गेली आणि परत रिव्हर्स. तर हे मिनिमम बॉइलिंग ॲझिओट्रोप आहे. जर अशीच केस तुम्ही मॅक्सिममची बघितली तर तुम्हाला लगेच कळून जाईल. तर हे हाय टेम्परेचरला कुठेतरी एक्स इक्वल टू वाय कंडिशन आली आणि त्याच्यामुळेच ही कर आधी अशी गेली आणि मग एक्स इक्वल टू वाय नंतर अशी आली. तर हे क्लोरोफॉर्म ॲसिटोनचं एक्झाम्पल, मिनिमम मॅक्सिमम बॉइलिंग ॲझिओट्रोप. याच कर वरते जशा तशाच दाखवलेल्या इथे, फक्त याच्यामध्ये प्रेशरचा बेस आहे. तर मिनिमम बॉइलिंग मध्ये कर ही खाली होती, प्रेशर मध्ये ती एक्झॅक्ट उलटी आहे. आणि त्याच्या इकडे पण तसंच रिव्हर्स कंडिशन की मॅक्सिमम बॉइलिंग ॲझिओट्रोप मध्ये प्रेशर कर ही अशी. टेम्परेचर नुसार आपल्याला ती अशी कर म्हणजे ही जशी दिसतीये एक्झॅक्ट रिव्हर्स कंडिशन आहे या, की ही मिनिमम बॉइलिंग ॲझिओट्रोप कंडिशन प्रेशरची आहे पण टेम्परेचर कंडिशन जर बघितली
तर टेम्परेचरच्या रेंजमध्ये ही मॅक्सिमम बॉइलिंग ॲझोट्रोप. ठीक आहे, दोन्ही डायग्राम सायमल्टेनियस बघितल्यावर तुम्हाला लगेच कळून जाईल. मग आता समजा जर असे ॲझोट्रोप फॉर्म झाले, एक्स इक्वल टू वाय कंडिशन आली, तर काय करता येईल? तर तिथे ॲझोट्रोपिक ब्रेकर म्हणजेच एक केमिकल असं ऍड करता येईल की ज्याच्यामुळे या थर्ड कॉम्पोनंटमुळे ते ॲझोट्रोप ब्रेक होईल, म्हणजे एक्स इक्वल टू वाय कंडिशन ब्रेक होईल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला डिस्टिलेशन पॉसिबल. मग ह्या प्रोसेसला म्हणतात ॲझोट्रोपिक डिस्टिलेशन. ठीक आहे. स्टीम डिस्टिलेशन आपण केव्हा यूज करतो? ज्या केसमध्ये बॉइलिंग पॉइंट्स हे एक तर क्लोज असतील किंवा बॉइलिंग पॉइंट्स खूप हायर रेंजला असतील. म्हणजे 300-350च्या रेंजमध्ये जर बॉइलिंग पॉइंट असेल तर एवढी थर्मल एनर्जी वापरणं इकॉनॉमिकल कंडिशन नाहीये. त्या केसमध्ये आपण स्टीम डिस्टिलेशन वापरतो. स्टीम डिस्टिलेशन मध्ये काय करतो आपण? स्टीम डायरेक्टली त्या बायनरी मिक्सचर सोबत ऍड करून देतो आणि त्याच्यानुसार वेपर प्रेशर क्रिएट करून घेतो आणि मोर व्होलेटाइल कॉम्पोनंट सेपरेट आउट करतो. समजा हाय टेम्परेचर, हाय बॉइलिंग पॉईंट कंडिशन्स किंवा क्लोज बॉइलिंग पॉईंट कंडिशन्स अशा असतील तर त्या केसमध्ये आपण स्टीम डिस्टिलेशन यूज करू शकतो. नंतर आता जे कॉलम्स आपण यूज केलेले डिस्टिलेशन मध्ये, त्याच्यामध्ये दोन पार्ट आहेत, प्लेट कॉलम आणि पॅक कॉलम. तर इथे आपण आता फक्त प्लेट कॉलम बद्दल डिस्कस करतोय. तर प्लेट कॉलम मध्ये तीन वेगवेगळ्या प्लेट्स असतात. एक बबल कॅप, सीव प्लेट आणि वॉल प्लेट. तर इथे बघा, बबल कॅपची अशी कंडिशन असते की खालचा जे वेपर्स आहेत ते गॅसेस ते असे येतात, हे ब्लँक स्पेस दिसते ती हॉरिझॉन्टल, परत डाऊनवर्ड साईडला, आणि मग इकडे बाहेर पूर्ण लिक्विड असतं. हे तुम्हाला इथे ह्या सेक्शन मध्ये दिसतंय की ह्या कॅपच्या बाहेरून सगळं लिक्विड असते. ह्या लिक्विड मध्येच डीप असतात कॅप्स. म्हणजे इथे व्हर्टिकली ते आधी जाणार आहे, मग हॉरिझॉन्टल जाणार आहे, मग परत डाऊनवर्ड साईडला, मग हॉरिझॉन्टल, आणि परत वरती निघणार आहे. तर इथे लिक्विड आणि वेपर्सचा मॅक्सिमम कॉन्टॅक्ट आहे, त्याच्यामुळे मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेशन इथे राहणार आहे, इफिशियन्सी मॅक्सिमम राहणार आहे. फक्त निगेटिव्ह पॉईंट हा आहे की हे सगळं बबल कॅप मध्ये कन्स्ट्रक्शन करताना ते कन्स्ट्रक्शन कॉम्प्लिकेटेड आहे, फॅब्रिकेशन कॉम्प्लिकेटेड आहे, त्याच्यामुळे कॉस्ट ऍडिशन. जर तुम्ही आता हीच कंडिशन सीव प्लेट मध्ये बघितली, सीव प्लेट मध्ये काय की डायरेक्ट वेपर्स वरती चालले, हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, डाऊनवर्ड असं काही नाहीये. ते लिक्विड मधून डायरेक्टली वेपर्स वरती चालले आणि तिथूनच लिक्विड खाली येत चाललाय. तर या कंडिशन मध्ये काय, फक्त तुमचं जे काही प्लेट असेल त्याला सीव्स म्हणजे ड्रिल केलेलं आहे, होल्स आहेत, फक्त त्या होल्स मधूनच वेपर वरती चालले आणि लिक्विड खाली येत चाललंय. तर इथे लिक्विड आणि वेपरचा कॉन्टॅक्ट होतोय, पण बबल कॅप पेक्षा कमी होणार आहे. तर बबल कॅपच्या कंपॅरिझन मध्ये इफिशियन्सी कमी राहील, कॉन्टॅक्ट कमी राहील, मास ट्रान्सफर कमी राहील, पण बबल कॅपच्या कंपॅरिझन मध्ये याची कॉस्ट खूप कमी राहणार आहे. ठीक आहे. तर लिक्विड फ्लो रेट जर जास्त झाला थोडा तर त्याला विपिंग म्हणतात, आणि वेपर फ्लो रेट जास्त झाला तर त्याला एंट्रेनमेंट म्हणतात. तर हे ऍक्च्युली सगळे त्या डिझाईन ओरिएंटेड प्रॉब्लेम्स आहेत. मग एक वॉल प्लेट डिझाईन केलेली आहे दोघांच्या मध्ये, म्हणजे बबल कॅप हे खूप कॉस्टली आहे, त्याच्यापेक्षा कमी कॉस्ट, पण वॉल प्लेट पेक्षा जास्त, सॉरी सीव प्लेट पेक्षा जास्त, आणि सीव प्लेट पेक्षा जास्त मास ट्रान्सफर इफिशियन्सी, पण बबल कॅप पेक्षा कमी. ही ऑप्टिमम लेवलला वॉल प्लेट डिझाईन आहे. या डिझाईन मध्ये काय असतं की एक एंड ह्या वॉलचं कनेक्टेड असतं इथे. तर जेव्हा गॅस फ्लो रेट किंवा वेपर फ्लो रेट इन्क्रीज होईल तेव्हा हे वॉल ओपन होईल, वेपर याच्यातून निघून जातील, लिक्विड पण याच्यातून निघून जाईल. वेपरचा फ्लो रेट जर कमी झाला, प्रेशर कमी झालं, तर ऑटोमॅटिक हे नंतर क्लोज होऊन जाईल. ठीक आहे. तर वॉल ओपन आणि क्लोज ह्या वेपर फ्लो रेटच्या कंडिशन्स नुसार येतील आणि त्याच्यानुसार मग लिक्विड आणि वेपर्सचा कॉन्टॅक्ट होईल. तर हे मिडल लेव्हल कंडिशन आहे, म्हणजे कमर्शियली पण आणि डिझाईन वाईज, इफिशियन्सी वाईज पण. तर हे तीन प्लेट नॉर्मली इंडस्ट्रीज मध्ये यूज होतात. ठीक आहे. आता हे जे आपण जे सांगितलंय की फ्लो कसा होतो तो आपण डायरेक्टली दाखवला होता. तर रिअल मध्ये त्याची अशी इथे कंडिशन असते की वरतून येणारं जे लिक्विड आहे त्याला इथे एक इनलेट वेअर दिलेलं असतं, म्हणजे ते इथून असं फिलअप होईल, इकडे कॅपॅसिटी संपली की ते इकडे फिलअप होईल, इकडचं संपलं की इकडून परत इकडे जाईल, आणि मग हे आउटलेट वेअर थ्रू ते खाली जाणार आहे डाऊन कन्व्हर थ्रू. मग या डाऊन कमर थ्रू खाली आलं की परत खाली हे लिक्विड इथे होल्डअप जेवढं आहे तेवढं येईल, हे भरलं की परत या कॅपॅसिटी येईल, हे भरलं की परत ह्या डाऊन कमरने खाली जाईल. तर असं झिगझॅग वेनी लिक्विड खाली जात राहतं आणि वेपर्स असे त्याच्या थ्रूच परफोरेशन थ्रू
वरती येत राहतात आणि लिक्विड वेपरचा कॉन्टॅक्ट होऊन मास ट्रान्सफर होत राहत. पॅक बेड जे आहे डिस्टिलेशन, तर याच्यामध्ये प्लेटच्या ऐवजी फक्त पॅकिंग्स वापरतात. तर पॅकिंग्समध्ये पॉल रिंग किंवा रॅशिंग रिंग, सॅडल रिंग्स असे वेगवेगळे पॅकिंग्स इथे वापरतात. आणि इथे डिस्ट्रीब्युटर असेंब्ली असते, बाकी सगळं मेकॅनिझम सेम. म्हणजे याला खालून एक त्या पॅकिंग्सला सपोर्ट पाहिजे, मध्ये डिस्ट्रीब्युटर्स पाहिजे, वरती डिस्ट्रीब्युटर्स पाहिजे, आणि पॅकिंग्स थ्रूच लिक्विड खाली पास होईल त्या ज्याला आपण वाईड स्पेसेस म्हणतो, आणि त्याच्या थ्रूच वेपर्स पण वरती पास होतील. बाकी सगळं असेंब्ली आणि मेकॅनिझम सेम. HTP याच्यामध्ये एक पॉइंट आहे, ज्याला म्हणतात हाईट इक्विव्हॅलंट टू 1 थेरॉटिकल प्लेट्स. कारण पॅकिंग्स मध्ये काय प्रॉब्लेम होतोय की एका प्लेटची इफिशियन्सी आपण कॅल्क्युलेट करतो वरती प्लेट कॉलम मध्ये, पण पॅकिंग्स मध्ये कशी करायची, तर त्याला आधी तुम्हाला एका स्टेजच्या इक्विव्हॅलंट जी इफिशियन्सी असेल त्याला आपण HETP म्हणतो, म्हणजे हाईट इक्विव्हॅलंट टू 1 थेरॉटिकल प्लेट. म्हणजे या इफिशियन्सीज वेगवेगळ्या यांनी कॅल्क्युलेट करता येतात. आता याच्यामध्ये जे सॅम्पल न्यूमरिकल्स आहेत ते तुम्हाला मी आधी बेसिक सांगून देतो, आणि त्याचे सिमिलर जे न्यूमरिकल्स आहेत तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून बघा, आणि मग त्याच्यात काही डिफिकल्टीज असेल तर मग त्या परत आपण डिस्कस करू शकतो. आता हे एक एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये वेपर प्रेशर दिलेलं आहे, आणि वेपर प्रेशर बेसिसवर सांगितलंय तुम्हाला की XY डेटा काढा. म्हणजे काय, कॉम्पोजिशन काढा म्हटलंय ना, डिटरमाइन द कॉम्पोजिशन म्हणजेच एक्स. आता हे लिक्विड जर असेल तर एक्स काढायचं, वेपर सांगितलं तर वाय काढायचं, दोन्ही सांगितलं दोन्ही काढायचं. आता हे इक्वेशन आपल्याला रिकॉल झालं पाहिजे आधी. वेपर प्रेशर डेटा जर दिलेला असेल तर एक्स इक्वल टू पी मायनस पीबी डिग्री अपॉन पी ए डिग्री मायनस पीबी डिग्री. मग इथे तुम्हाला पी ची व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी, पी ए डिग्रीची व्हॅल्यू दिलेली आहे, पीबी डिग्रीची व्हॅल्यू दिलेली आहे. डायरेक्ट पुटअप करायचं, आणि एक्स ए फ्रॅक्शन मध्ये येईल, पर्सेंटेज मध्ये पाहिजे असेल तर ते 100 मध्ये तुम्हाला कन्वर्ट करता येईल.